आपण परीक्षेच्या दृष्टीनं तो कसा वाचायचा ते तुम्हाला सांगतो. आपण त्याची ती तयारी करूया. ऑल पर्सन शॅल बी कॉम्पिटंट टू टेस्टिफाय अनलेस द कोर्ट कन्सिडर्स दॅट they are prevented from understanding the questions put to them or from giving rational answers to those questions. मग आता असा जर का कॉम्पिटंट विटनेस असला तर ह्या कॉम्पिटंट विटनेसला धरून आता आपण एक्सपर्ट कडे जाऊया. कोण असतो एक्सपर्ट? ह्या नावापासूनच मित्रांनो गडबड सुरू होते. आपण नेहमी असं म्हणतो, आम्हीही वकील मंडळी म्हणजे कोर्टाचे प्रॅक्टिस करणारे वकील मंडळी म्हणत असतात एक्सपर्ट विटनेस. आपण नेहमी म्हणतो एक्सपर्ट विटनेस. कायद्यात कुठेही एक्सपर्ट विटनेस असे शब्द नाहीत. कायद्यामध्ये काय शब्द आहेत? एक्सपर्ट. सेक्शन 45 आपण जो आता पाहणार आहोत, सेक्शन 45 ते 41 याची व्याप्ती आपण पाहत असताना तिथे फक्त एवढं असं म्हटलंय, अँड ही इज कॉल्ड ॲज अन एक्सपर्ट. ही इज नॉट कॉल्ड ॲज अन एक्सपर्ट विटनेस, ही इज कॉल्ड ॲज अन एक्सपर्ट. आपण नेहमी मात्र एक्सपर्ट विटनेस असं म्हणतो. एक्सपर्ट विटनेस बरोबर आहे का असं म्हणणं? एक्सपर्ट विटनेस हा शब्द आहे, आपण नेहमी त्या एक्सपर्टला एक्सपर्ट विटनेस असंच म्हणत असतो. एक्सपर्ट विटनेस असं नॉमेनक्लेचर किंवा ही फ्रेज बरोबर आहे का? आणि ही फ्रेज तशी बरोबर वाटत नाही. कारण जर का आपण इंग्लिश ग्रामरच्या प्रमाणे याचं अनालिसिस करायला सुरुवात केली, एक्सपर्ट विटनेस याच्यातलं नाऊन कोणचं आणि ॲडजेक्टिव्ह कोणचं? नाम आणि नामाचं जास्त वर्णन करणाऱ्याला आपण काय म्हणतो? विशेषण. याच्यातलं नाम कोणचं आणि विशेषण कोणचं याचा आपण अभ्यास करूया. नाम कोणचं? एक्सपर्ट विटनेस. विटनेस झालं नाम, त्याचं विशेषण काय? एक्सपर्ट. एक्सपर्ट विटनेस हा शब्द जर आपण नीट समजावून घेतला तर त्याचा अर्थ असा होतो इंग्लिशमध्ये की हा माणूस ज्ञानात तरबेज नसून साक्ष देण्यात तरबेज आहे. पण ते अभिप्रेत आहे का आपल्याला? नाही. ते अपेक्षित आहे का आपल्याला? नाही. अभिप्रेत काय आहे? हा ज्ञानाला एक्सपर्ट आहे. पण एक्सपर्ट विटनेस असा शब्द वापरला की असा अर्थ निघतो की हा जो साक्षीदार कोर्टासमोर आलेला आहे हा साक्ष देण्यात तरबेज आहे. आणि म्हणून जर का आपल्याला हा शब्द प्रयोग करायचाच असेल तर कसा शब्द प्रयोग केला पाहिजे? विटनेस एक्सपर्ट. एक्सपर्ट आलाय जो, आता विटनेस एक्सपर्ट आलाय, तो एक्सपर्ट हे नाऊन झालं आणि तो आता एक्सपर्ट म्हणून त्याचं ॲडजेक्टिव्ह झालं. म्हणजे थोडक्यात एक्सपर्ट विटनेसच्या बाबतीत इथपासूनच खरं तर चर्चेला सुरुवात होते. मग आता हा जो एक्सपर्ट विटनेस आपण चर्चा करणार आहोत एक 10-15 मिनिटं, तर तो 45 ते 51 सेक्शन मध्ये येतो, आपल्याला माहितच आहे. हा जो एक्सपर्ट विटनेस आहे तो केव्हा करता येतो आणि काय वैशिष्ट्य आहे ह्या रिलेव्हन्सी ऑफ फॅक्ट्स? कारण आपण सुरुवातीलाच पहिल्याच दिवशी पाहिलं सेक्शन 5 पासून सेक्शन 55 पर्यंत रिलेव्हंट फॅक्ट्स आपण बघत असतो. ह्या रिलेव्हंट फॅक्ट पैकी हा एक चॅप्टर आहे. कोणत्या सेक्शनचा? 45 ते 51 सेक्शन मध्ये आपल्याला एक्सपर्ट दिसून येतो. केव्हा एक्सपर्टला बोलवता येतं आणि एक्सपर्टची स्टेटमेंट किंवा एक्सपर्टचं ओपिनियन किंवा एक्सपर्टचा एव्हिडन्स हा इतर एव्हिडन्स पेक्षा कसा वेगळा आहे? नेहमी कोर्टासमोर तुम्ही जेव्हा पाहता तेव्हा बऱ्याच वेळा फौजदारी खटल्यामध्ये तो साक्षीदाराला तपासत असताना अपोजिट वकील लगेच उभे राहून सांगतात युअर ऑनर ऑब्जेक्शन. का बरं ऑब्जेक्शन असतं? कारण नेहमी साक्षीदाराला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारावे लागतात. तुमचं काय मत आहे असा प्रश्न साक्षीदाराला विचारता येईल काय? नाही. कारण त्याला वस्तुनिष्ठ प्रश्न विचारायचे असतात. तू काय पाहिलंस? तू काय ऐकलंस? कसला आवाज आला का? किंवा कसला वास आला काय? या गोष्टी खऱ्या त्यांना विचारायच्या असतात. व्हॉट इज सीन, व्हॉट इज हर्ड, व्हॉट इज स्मेल्ड एटसेट्रा. पण त्याविषयी तुमचं काय मत आहे असं विचारता येत नाही. फक्त त्या नियमाला एक अपवाद आहे, तो म्हणजे हा सेक्शन 45. हा जो आपला सर्वसामान्य नियम आहे त्या सर्वसामान्य नियमाला हा सेक्शन 45 अपवाद आहे. का बरं? कारण यामध्ये काय लिहिले तर हेडिंगच आहे ओपिनियन ऑफ सच पर्सन्स रिलेव्हंट. सो एक्सपर्ट ओपिनियनच्या बाबतीत त्याचं ओपिनियन महत्वाचं असतं. मे बी सच पर्सन वॉज नॉट प्रेझेंट ॲट द सीन ऑफ ऑफेन्स. त्यांनी गुन्हा कुठं घडला ते बघितलेलं पण नसेल, काय घडलं ते बघितलेलं नसेल, तरीही त्याचं ओपिनियन विचारलेलं असतं आणि ते ओपिनियन रिलेव्हंट ठरतं. नेहमी आपण जो हजर होता ते बघत असतो. जो हजर असलेला माणूस होता, विटनेस होता, ज्याने ते स्वतः अनुभवले, पाहिले, त्यालाच आपण कोर्टात बोलत असतो. इथे मात्र ज्यांनी कधीही तो इन्सिडेंट पाहिलेला नाही, त्यांनी लॅबोरेटरीत काम केलेलं आहे, प्रयोगशाळेत काम केलेलं आहे, त्याला आपण आता साक्षीदार म्हणून बोलत असतो. का बरं ही गरज भासावी? जर का आपला सर्वसामान्य नियम असा असेल की वस्तुनिष्ठ बाबतीतच फक्त आपल्याला साक्षीदार तपासता येतो, साक्षीदार आणता येतो आणि तो सक्षम असतो, असं असलं तरी सुद्धा इथे आपण का बरं असा अपवाद केला असेल किंवा एक्सेप्शन कार्ड आउट केला असेल?
ते आपल्याला आता खरं बघायचं आहे. आणि ते तुमच्या परीक्षेच्या दृष्टीनं पहिली परीक्षा म्हणजे MCQची परीक्षा, ऑप्शनल परीक्षा, आणि दुसरी म्हणजे मुख्य परीक्षा, या दोन्ही परीक्षेत हा टॉपिक तसा एक्सप्लॉइट होऊ शकतो. आणि म्हणून आपण प्रथम बघूया की केव्हा हे ओपिनियन रिलेव्हंट होतं. नेहमी नाही. एक्सपर्ट विटनेस किंवा विटनेस एक्सपर्ट हा कोणाचा साक्षीदार असतो? नेहमी कोणाचा साक्षीदार असतो? आपण म्हणतो प्रॉसिक्युशन विटनेस 1, डिफेन्स विटनेस 1, प्लेंटिफ्स विटनेस, डिफेंडंट्स विटनेस, हे आपलं नॉमेनक्लेचर असतं. पण हा जो एक्सपर्ट विटनेस असतो हा कोणाचा असतो? तो प्लेंटिफचा असतो का डिफेंडंटचा असतो? सिव्हिल खटल्यात किंवा फौजदारीमध्ये तो प्रॉसिक्युशनचा असतो का डिफेन्सचा असतो? तो कोणाचाच नसतो. ही इज विटनेस ऑफ द कोर्ट. जर का आपण सेक्शन 45 हेडिंगच पाहिलं किंवा त्याचं जर का टेक्स्ट पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की तो विटनेस, एक्सपर्ट विटनेस हा प्लेंटिफ किंवा डिफेंडंटचा नसतो, प्रॉसिक्युशन किंवा डिफेन्सचा नसतो, तर तो कोर्टाचा असतो. आणि तो कोर्टाचा का असतो हे आपल्या पहिल्या ओळीतच दिसतं. when the court has to form an opinion as to a point in art or foreign law or science or as to handwriting or finger impressions, identity of finger impression, then opinion of such person, कोणचा person who is specially learned in that law, who has got special means of knowledge in that law, becomes relevant. म्हणजेच थोडक्यात कोर्टाला ओपिनियन फॉर्म करायचंय म्हणून याचं ओपिनियन रिलेव्हंट झालं. आणि जर का आपण त्या साक्षीदाराला जर तुम्ही सहजच प्रश्न विचारला, तो शास्त्रज्ञ असेल किंवा एखादा तज्ञ असेल, एक प्रश्न विचारला, जी घटना घडली तेव्हा तुम्ही हजर होता का, तेव्हा कुठे होता, तर तो म्हणेल मी माझ्या प्रयोगशाळेत काम करत होतो. ही हॅज नो मीन्स टू सी दॅट इन्सिडेंट पर्सनली. मग जर असं असेल की जो तो वस्तुनिष्ठ साक्षीदार नाही, काय घडलं त्याचा तो साक्षीदार नाही, तरी आपण त्याला का बरं बोलत असू? आणि ही गोष्ट जेव्हा जजला समजत नाही, जजला जास्त ज्ञानाची गरज आहे, तेव्हा त्यांच्या मदतीला येत असतो. सो हॅज टू एनलाइटन द जज, सो हॅज टू एनरिच द नॉलेज ऑफ द जज ऑन दॅट पर्टिक्युलर इश्यू. कसा इश्यू असू शकतेवरच्या माणसाला सुद्धा अशी का गरज भासावी? आणि दॅट इज बेस्ड ऑन कॉझा-कॉझन्स लिंक. त्याला म्हणतात कॉझा-कॉझन्स. कॉझा-कॉझन्स म्हणजे कॉज अँड द कॉन्सिक्वेन्स. जेव्हा ह्या दोन्ही गोष्टी व्हिजिबल असतात ना, तेव्हा आपला नेहमीचा साक्षीदार. म्हणजे कसं की तो कॉज म्हणजे का रडावर डोकं आपटलं, का डोक्यावर दगड घातला, हा जर का छोटा इश्यू निर्माण करायचा असेल तर इथे आपल्याला एक्सपर्ट लागतो. आणि मग तेव्हा एक्सपर्टची मदत घेऊन याचं आपल्याला विश्लेषण करावं लागेल की कोणची गोष्ट कशी घडली. त्यासाठी आपल्याला एक्सपर्ट मागावा लागेल. म्हणजे जेव्हा एक कॉज व्हिजिबल असतं, जे व्हिजिबल नसतं पण परिणाम मात्र दृश्य असतात, ते व्हिजिबल असतात, तेव्हा आपल्याला एक्सपर्टची मदत घ्यायची असते. म्हणून आपल्याला एक्सपर्ट लागतो. कोणत्या गोष्टीत उठसूट न्यायाधीशाने आपलं काम टाळण्यासाठी उद्या त्या खुर्चीवर तुम्ही बसलात, कंटाळाला, बोलवा एक्सपर्ट. कधी एक्सपर्ट बोलवता येईल? when the court has to form an opinion as to an art or as to foreign law or as to science or as to handwriting or as to identity of the finger impressions. If these 5 things they do exist, then only there can be expert called for. So 5 things are necessary. Art we understand, science we understand. Why foreign law? Why not Indian law? असे का नाही बरं शब्दप्रयोग वापरले? when the court has to form opinion as to law, असे शब्दप्रयोग नाहीत. when the court has to form an opinion as to foreign law, का बरं? Anybody? कोण सांगेल इथे फॉरेन लॉ शब्द काय आहेत, इंडियन लॉ का नाही? And friends, there is a provision which provides that उपस्थित झाला आणि त्या मुद्द्यावरती तो जो मुद्दा असेल तो फॉरेन लॉच्या संबंधाने असेल. What is the provisions in international law? What are the provisions in respect of say English law? इंग्लिश पिनल कोड मधला एखादा मुद्दा डिस्कशनला आला असेल, इंटरनॅशनल CRPC इज रिलेव्हंट आहे की नाही? मग आता जर का CRPC किंवा एखादी हिंदू लॉची तरतूद त्यांना तपासायची असेल आणि मग त्यांनी सांगितलं की जर का फॉरेन लॉ साठी मला साक्षीदार तपासता येतो किंवा एखाद्या वकिलाला सेक्शन आपल्याला एकत्र वाचता येतात. 46 सेक्शन आणि 51 सेक्शन आपल्याला एकत्र वाचायचे असतात. काय 46 सेक्शन सांगतो? फॅक्ट्स बेरिंग अपॉन ओपिनियन ऑफ द एक्सपर्ट आर ऑल्सो रिलेव्हंट.
एक्सपर्टचं ओपिनियन तर रिलेव्हंट झालंच. कशाप्रमाणे? 45 सेक्शन प्रमाणे. पण आता एक्सपर्ट नाही, परंतु एक्सपर्टच्या ओपिनियनला छेद देणारं किंवा सपोर्ट करणारं आणखी काही पुरावा असेल तर तो रिलेव्हंट होईल का? होणार नाही. आणि म्हणून सेक्शन 46 मध्ये असं सांगितलंय, फॅक्ट्स बेरिंग अपॉन एक्सपर्ट ओपिनियन गिव्हिंग सपोर्ट ऑर ॲज टू इनकॉन्सिस्टन्सी आर ऑल्सो रिलेव्हंट. आणि सेक्शन 51 आपल्याला सांगतो, ग्राउंड्स ऑफ ओपिनियन व्हेन रिलेव्हंट, आणि इट सेज ओपिनियन ऑफ एनी लिव्हिंग पर्सन इज रिलेव्हंट व्हेन द ग्राउंड्स ऑफ हिज ओपिनियन आर ऑल्सो रिलेव्हंट. जर का साक्षीदार जिवंत असला आणि जिवंत साक्षीदाराची जर का आपल्याला ओपिनियन रिलेव्हंट होत असेल तर त्याचे जे ग्राउंड्स आहेत, वाय इट इज सो, इज ऑल्सो रिलेव्हंट. म्हणजे आपल्याला सेक्शन 45 एकटा वाचता येत नाही. सेक्शन 45 वाचण्यासाठी, ते ओपिनियन रिलेव्हन्सी आपल्याला समजण्यासाठी 46 आणि 51 सेक्शन पण आपण पाहिले पाहिजेत. काय सांगतात 51 आणि 46? त्याच्या ओपिनियनच्या विरुद्ध असलेलं, त्याच्या ओपिनियनला सपोर्ट करणारं हे पण रिलेव्हंट, आणि त्यांचे जे ग्राउंड्स असतात ते पण रिलेव्हंट. कसे ग्राउंड्स रिलेव्हंट असतील मित्रांनो? ते तर ग्राउंड्स आपल्या समोर आलेलेच नाहीत. उदाहरणार्थ एखाद्या सायन्सच्या विषयीचा खटला चालू असेल आणि त्यात एक्सपर्टला बोलवलं आणि एक्सपर्टला विचारलं, तर आपण एक्सपर्टचं ओपिनियन हे अपवादात्मक म्हणून रिलेव्हंट म्हटलं, अपवादात्मक असल्यामुळे रिलेव्हंट म्हटलं. आणि आपण ते एक्सपर्टला विचारलं, वाय युअर ओपिनियन इज लाईक दिस. ते सायंटिस्ट असतील आणि आपण त्यांना असा प्रश्न विचारला की सर, हे असं ओपिनियन का बरं रिलेव्हंट वाटतंय, किंवा तुम्हाला का असं तुमचं मत आहे, आणि मग तो सांगेल की जेव्हा मला कोर्टाचा समन्स आलं त्यानंतर मी एक प्रयोग करून पाहिला आणि त्या प्रयोगाचे डिटेल्स माझ्यासोबत आणलेले आहेत. वेदर दॅट इज रिलेव्हंट ऑर नॉट. तुम्ही, एम आय करेक्ट? यू आर गेटिंग माय पॉइंट. तो साक्षीदार आलेला आहे, तो साक्षीदार कोर्टासमोर सांगतो आहे की माझं मत असं आहे. ते शास्त्रज्ञ आहेत किंवा लॅबोरेटरीमधले ग्रस्त आहेत आणि त्यांनी आपलं मत एक्सप्रेस केलं. मग त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्या क्रॉसमध्ये त्याला प्रश्न विचारले की तुम्ही असं कसं काय तुमचं मत तयार केलं, आणि मग त्याचे ग्राउंड्स त्यांनी सांगायला सुरुवात केली. आय हॅव रेड दिस बुक अँड देन आय हॅव कंडक्टेड सच एक्सपेरिमेंट. मी असा प्रयोग केला, प्रयोगाची टिपणं सोबत आणलेली आहेत, त्याचे निष्कर्ष समोर आणलेले आहेत. ते त्याचं ओपिनियन रिलेव्हंट होतं, पण हे बाकीचं रिलेव्हंट आहे की नाही, and that also becomes relevant with reference to section 46 and section 51. नुसतं ओपिनियन रिलेव्हंट एवढं म्हणून आपल्याला एक्सपर्टला डिस्कार्ड करता येणार नाही. एक्सपर्टचं ओपिनियन हे अपवादात्मक रिलेव्हंट आहेच, पण त्याच्या बाजूच्या गोष्टी, त्याच्या विरुद्धच्या गोष्टी आणि ग्राउंड्स ऑफ ओपिनियन आर ऑल्सो रिलेव्हंट विथ रेफरन्स टू सेक्शन 45 रेड विथ सेक्शन 46 अँड सेक्शन 51 ऑफ दिस ॲक्ट. अशा प्रकारचं तुम्हाला ह्या परीक्षेसाठी हे वेगळे सेक्शन एकत्र आणता आले पाहिजे. विथ रेफरन्स टू दिस देर आर 2 अमेंडेड प्रोव्हिजन्स इन दिस लॉ. वन इज 45A. जो रिलेव्हंट सेक्शन आहे तो आहे 45A, अँड दॅट इज इन रिस्पेक्ट ऑफ एक्झामिनर ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. जेव्हा जेव्हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असतो तेव्हा एक्सपर्ट कोण असतो? जेव्हा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स येतो तेव्हा एक्सपर्ट कोण असतो? आणि त्यासाठी त्यांनी सांगितलंय एक्झामिनर ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स बिकम्स अन एक्सपर्ट. आणि सेक्शन 47A सांगतो की जेव्हा डिजिटल सिग्नेचर किंवा इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर महत्वाचे असते तेव्हा ओपिनियन ऑफ द सर्टिफाईंग अथॉरिटी इन रिस्पेक्ट ऑफ डिजिटल सिग्नेचर बिकम्स रिलेव्हंट. म्हणजे थोडक्यात आपल्याला 45A आणि 47A हे पोटेन्शियल सेक्शन्स आहेत की ज्यामध्ये तुमच्या ह्या MCQच्या परीक्षेसाठी एलिमेंट मिळू शकतात. देन देर आर 2 मोर थिंग्स. आता राहिलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या 3 गोष्टी सांगतात. राईट ऑर कस्टम, युसेजेस अँड टेनेट्स अँड रिलेशनशिप बिटवीन द पार्टीज. कोण असतं खरं पाहता एक्सपर्ट? खरं पाहता आपल्याला एक्सपर्ट म्हटलं कोणीतरी सुटाबोटातला माणूस, खूप शिकलेला माणूस, एखादा PhD झालेला माणूस, एखादा सायंटिस्ट, असे लोक आपल्या डोळ्यासमोर येतात. मित्रांनो, याची गरज नाही. एक्सपर्ट हा तशा प्रकारचा असायची जरुरी नाही. एक्सपर्ट हा माणूस साधा एखादा अशिक्षित माणूस पण असू शकतो, एखादा क्लर्क पण एक्सपर्ट असू शकतो. इश्यू इज इन रिस्पेक्ट ऑफ वेदर पर्टिक्युलर हँडरायटिंग, इज इन रिस्पेक्ट ऑफ पर्टिक्युलर चीफ ऑफ दॅट डिपार्टमेंट ऑर नॉट. उदाहरणार्थ आपले जिल्हा न्यायाधीश असतील किंवा एखादा डिपार्टमेंट असेल, त्या डिपार्टमेंटचे जे प्रमुख आहेत ते त्यांचं हस्ताक्षर हे ते कोर्टासमोर आलेलं असेल, हे त्यांचं हस्ताक्षर आहे किंवा नाही, यासाठी एक्सपर्ट कोण?
आपल्याला एकच एक्सपर्ट माहित असतो, सरकारी युनिव्हर्सिटीच्या कोपऱ्याला असलेलं ऑफिस, तिथे सगळं पाठवायचं, त्यांच्याकडून सर्टिफाय करून घ्यायचं, दॅट बिकम्स एक्सपर्ट. पण याची जरुरी नाही. ह्या कायद्यामध्ये जी एक्सपर्टची व्याख्या दिलेली आहे तेवढीच लिमिटेड नाही. एक्सपर्टची व्याख्या कशी दिलेली आहे? कोण एक्सपर्ट असू शकतो? हु हॅज सीन or who habitually receives documents or who has seen him signing or writing. जर का त्या डिपार्टमेंटमध्ये एक क्लर्क असेल, त्या क्लर्कचं काम एकच असेल, रोज येणारा पत्रव्यवहार तपासायचा आणि तो योग्य ठिकाणी पोहोचवायचा. साहेबांच्याकडनं आलेलं पत्र खाली घ्यायचं किंवा आलेले कॉमेंट्स खाली घ्यायच्या आणि ऑफिसमधल्या इतर सर्वांना सर्क्युलेट करायच्या. आणि मग एखाद्या दिवशी प्रश्न उपस्थित झाला की ते लिहिलेलं हँडरायटिंग त्या खात्याच्या प्रमुखाचं आहे किंवा नाही, आणि मग ते तपासण्यासाठी तिथल्या क्लर्कला आपण बोलवलं आणि तो क्लर्क आला, इज ही एक्सपर्ट ऑर नॉट? जर क्लर्क आला, अगदी शिपाई आला, तो शिपाई एक्सपर्ट आहे की नाही? का त्यासाठी आपल्याला त्या खूप शिकलेल्या सायंटिस्टचीच गरज आहे? आणि इट इज सेड, तो शिपाई सुद्धा, साधा क्लर्क सुद्धा या केसमध्ये एक्सपर्ट असू शकतो, बिकॉज ही हॅज गॉट स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज. कशाचं स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज? कारण तशा प्रकारचं हँडरायटिंग त्याच्या बॉसचं आहे की नाही हे त्याला माहिती असतं, त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आहे किंवा नाही त्याला माहिती असतं. का माहिती असतं? आणि त्याला एकच असा प्रश्न विचारला, कसं काय तुम्हाला हे माहिती आहे की हे तुमच्याच बॉसचं हँडरायटिंग आहे? मग तो सांगेल ना, काय सांगेल? अहो साहेबांचं हँडरायटिंग इतकं गिचमीड आहे, इतकं खराब हँडरायटिंग आहे, मला गेली 10 वर्ष हाच रोज त्रास होतोय, त्यांचं हँडरायटिंग पाहायचं असतं आणि ते योग्य खात्याकडे, खालच्या खात्याकडे पाठवायचं असतं. मी रोजच त्यांचा हा पत्रव्यवहार पाहत असल्यामुळे मला माहिती आहे की त्यांचं हँडरायटिंग कसं आहे. किंवा आमच्या साहेबांचं अक्षर इतकं सुंदर आणि वळणदार आहे की मला पाहिलं की समजतं की अरे माझ्या साहेबांचं हँडरायटिंग आहे. कोण झालं एक्सपर्ट? त्यासाठी आपले जे सरकारी एक्सपर्ट आहेत तिथं पाठवायची काहीच गरज नाही. हा आपला साधा क्लर्क किंवा शिपाई सुद्धा एक्सपर्ट विटनेस होऊ शकतो. देअरफॉर दॅट इज नॉट रिलेटिंग टू एनी क्वालिफिकेशन. या कायद्यात कुठेही क्वालिफिकेशन नाही लिहिलं. सेक्शन 45 ते सेक्शन 51 मध्ये कुठेही क्वालिफिकेशन लिहिलेलं नाही. फक्त एवढंच लिहिलंय, हॅव्हिंग मीन्स ऑफ नॉलेज और स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज. वेगवेगळ्या सेक्शन मध्ये 2 शब्द प्रयोग आहेत, हॅव्हिंग मीन्स ऑफ नॉलेज अँड स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज. जर का जनरल कस्टमचा प्रश्न आला तर मीन्स ऑफ नॉलेज, जर का फॅमिली कस्टमचा जर का मुद्दा आला स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज, रिलेशनशिपचा प्रश्न आला स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज. आणि म्हणून जर का एक छोटासा एक उदाहरण देऊन आपण पुढे जाऊया. जर का 2 व्यक्तींच्या मधलं रिलेशन असेल आणि ते रिलेशन वेदर दे आर हजबंड अँड वाईफ ऑर नॉट, वेदर WH वेदर दे आर हजबंड अँड वाईफ आर नॉट, असा एक खटला कोर्टामध्ये दाखल झाला किंवा अशा प्रकारचा खटला त्याच्यामध्ये मुद्दा निर्माण झाला. हे दोघं जण लग्न झालेले पती पत्नी आहेत किंवा नाहीत. कोण विटनेस, कोण साक्षीदार असू शकतो? सगळ्यात महत्वाचा साक्षीदार म्हणजे जर का ते लग्न रजिस्टर झालेलं असेल तर तिथलं एक्स्ट्रॅक्ट, ऍट द मोस्ट तो एक्स्ट्रॅक्ट आला आणि तो डिनाय झाला तर तिथला माणूस की अरे हे दोघं आलते का, फोटो काढले होते का, हार घातले होते का, ह्या सह्या केल्या होत्या का, तेच हे आहेत काय, हे आपल्या नेहमीचा फॉर्म्युला सिद्ध करायचं. पण दुर्दैवानं अशा प्रकारचं लग्न रजिस्टर झालेलं नसेल, मग कसं सिद्ध करायचं? कोण एक्सपर्ट विटनेस? त्या गल्लीतला राहणारा प्रत्येक एक्सपर्ट विटनेस, त्याच्या शेजारी राहणारा एक्सपर्ट विटनेस, त्याच्या शेजारी राहणारा कशाला आपल्यासारखा पण एक्सपर्ट विटनेस. आणि मग अशा केसमध्ये असा एक छोटासा मुद्दा निर्माण होऊ शकतो. त्या गल्लीतल्या एखाद्या त्या गावातल्या एखाद्या माणसाला बोलवलं आणि विचारलं ह्या दोघांना ओळखता का? ओळखतो. कसं ओळखता? तो हे नवरा बायको आहेत. कसं? आणि मग त्यांनी सांगितलं की गेल्याच आठवड्यामध्ये किंवा मागच्या वर्षी आमच्याच गावामध्ये यांच्या मुलीचं लग्न होतं. हे दोघंही माझ्या घरी पत्रिका घेऊन आले होते आणि सांगितलं होतं या बरं का, आणि हे सांगितलं जेवायला थांबा बरं का. आणि मग काय झालं, आम्ही गेलो होतो लग्नाला. पुढे काय झालं, हे दरवाजातच नमस्कार करायला उभे होते. मग पुढे काय झालं, यथावकाश लग्न झालं, कन्यादान झालं आणि हे दरवाजात उभे असून आम्हाला सांगितलं जेवून जा बरं का. मग आम्ही त्याप्रमाणे जेवूनही गेलो. नवरा बायको असण्याचं किंवा ह्या दोघांच्या मध्ये रिलेशनशिप असण्याचं याच्यापेक्षा मोठा पुरावा काय असणार? ही जी रिलेशनशिप यांनी सांगितली याच्यानं जजचं मत फॉर्म व्हायला मदत होऊ शकते. देअरफॉर देअर कॅन बी स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज ऑफ द रिलेशनशिप, देन सच पर्सन बिकम्स एक्सपर्ट. त्याच्यानं सिद्ध होईल का नाही ती गोष्ट वेगळी, पण हा माणूस एक्सपर्ट झाला. ज्याने ज्याने लग्न अटेंड केलं तोही एक्सपर्ट झाला.
तो ज्या गल्लीत राहतोय आणि रोज ह्या दोघांना एका घरात पाहतोय आणि रोज यांची भांडणं ऐकतोय आणि तो सोडवला जातोय, तोही एक्सपर्ट विटनेस. म्हणजे एक्सपर्ट म्हणजे काय पाहिजे? स्पेशल मीन्स ऑफ नॉलेज, आणि त्याचं ओपिनियन दॅट इट सेल्फ बिकम्स रिलेव्हंट फॉर द कन्सिडरेशन ऑफ द जज, आणि जजच्या कन्सिडरेशनसाठी त्याचं मत रिलेव्हंट होऊ शकतं. अशा प्रकारे सेक्शन 45 ते सेक्शन 51 याची वर्गवरी आपल्याला करता येते मित्रांनो. आणि मग ह्या सगळ्या सेक्शन्स पैकी हे सेक्शन 45A आणि सेक्शन 47A हे परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला महत्वाचे ठरतात. दिस इज व्हॉट इज कॉल्ड ॲज एक्सपर्ट विटनेस ऑर विटनेस एक्सपर्ट. यानंतर आपल्याला पुढचा टॉपिक आहे किंवा पुढचं महत्वाचा टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे, तो म्हणजे आणखी एक अशाच प्रकारचा विटनेस. एक्सपर्ट विटनेस इज मोस्ट रेप्युटेड विटनेस, कारण त्याच्याविषयी सर्वांना आदर असतो. तो कोर्टात आला की जजलाही आदर वाटतो आणि आधार वाटतो, कारण कोर्ट हॅज टू फॉर्म अन ओपिनियन. कोर्टाला मत तयार करायचंय आणि कोर्टाला त्यांच्यावरती अवलंबून राहायचंय, आणि म्हणून कोर्टाला त्याच्याविषयी आदर वाटतो आणि आधारही वाटतो, कारण तो त्यांना हेल्प करत असतो. पण आता या एकीकडे रेप्युटेड विटनेसची चर्चा करत असताना दुसरीकडे आपल्याला अत्यंत नटोरियस विटनेसची पण चर्चा करायची, आणि तोही परीक्षेत तितकाच महत्वाचा आहे, आणि तो म्हणजे अकम्प्लिश ॲज अ विटनेस. हा झाला रेप्युटेड विटनेस, हा झाला एक्सपर्ट विटनेस. आता आपण त्याच्या विरुद्धचा विटनेस बघूया, आणि विरुद्धचा विटनेस म्हणजे कोण? अकम्प्लिश ॲज द विटनेस. आणि मग ह्या अकम्प्लिश ॲज अ विटनेसची जर चर्चा करायची असेल तर कोणचा सेक्शन? एनीबडी? सगळ्यांना पाठ आहे तुम्हाला? सेक्शन 133 आणि सेक्शन 114B या दोन सेक्शन मध्ये त्याच्याविषयी सांगितलेलं आपल्याला. काय सांगतो सेक्शन 133? An accomplice is a competent witness and conviction based on testimony of accomplice is not merely on testimony of accomplice is not illegal. म्हणजे थोडक्यात हा जो अकम्प्लिश आहे हा सक्षम साक्षीदार आहे, आणि त्याच्या साक्षीवरती जी शिक्षा दिली ती गैर नाही. आणि सेक्शन 114B काय सांगतो? An accomplice is unworthy of credit unless corroborated in material particulars. अशा प्रकारचे दोन सेक्शन ह्या व्यक्तीविषयी दोन वेगळ्या गोष्टी सांगतात. पहिला सेक्शन जो येतो तो 114B सांगतो an accomplice is unworthy of credit unless corroborated in material particulars. जोपर्यंत त्याच्या साक्षीला पृष्ठ्यर्थ आणखी वेगळा पुरावा येत नाही तोपर्यंत हा साक्षीदार हा काय आहे? अनवर्दी ऑफ क्रेडिट. याच्यावरती भरोसा ठेवू नका, त्याला क्रेडिट देऊ नका. त्याच्या उलटा सेक्शन 133, त्याचा उलटा सेक्शन 133 काय म्हणतो? an accomplice shall be a competent witness against an accused person and conviction is not illegal merely because it proceeds on the uncorroborated testimony of an accomplice. काय अर्थ झाला याचा? अर्थ असा झाला an accomplice is a competent witness and conviction is not illegal merely because it proceeds on the uncorroborated testimony of an accomplice. दोन गोष्टीचा मेळ घालायचा आहे. whether they are complementary or they are contradictory statements. या कायद्यामध्ये असलेले हे दोन सेक्शन परस्पर विरोधी आहेत का परस्पर पूरक आहेत? आणि दिस इश्यू वॉज बिफोर द सुप्रीम कोर्ट इन 2 cases. हा इश्यू सुप्रीम कोर्टाच्या 2 केसमध्ये होता. द फर्स्ट केस वॉज केस ऑफ दगडू वर्सेस State of Maharashtra, AIR 1977 Supreme Court, wherein Justice Chandrachud, who afterwards became the Chief Justice of India, Justice Chandrachud, who became Chief Justice of India, he said that one is caution to the judge, other is prudence, rule of prudence. एक जजला वॉर्निंग दिलेली आहे आणि दुसरा कायद्याचा नियम आहे. This issue was again before the Supreme Court, 5 judges bench. इतका महत्वाचा इश्यू होता. हे जे दोन सेक्शन आहेत ना 114B आणि तिकडचा 133 हे परस्पर पूरक आहेत का ते परस्पर विरोधी आहेत हा निर्णय घेण्यासाठी शेवटी सर्वोच्च न्यायालयाला 5 न्यायमूर्तींचं बेंच नेमावं लागलं. अगेन जस्टिस चंद्रचूड वाज देयर. आणि ते जे 5 न्यायमूर्तींचं बेंच होतं दॅट वॉज द केस ऑफ हरिचरण कुर्मी versus State of Bihar, AIR 1964 Supreme Court, page number 1184. Haricharan Kurmi versus State of Bihar, AIR 1964 Supreme Court 1184.
and has been observed by Chief Justice Chandrachud Then. He said, testimony of an accomplished is evidence under section 3. Testimony of an accomplished is evidence under section 3, but that is having tainted character and a weak evidence. Evidence आहे, पण तो कसा आहे? Tainted and a weak evidence. सेक्शन 3 काय सांगतो मित्रांनो? बाय द वे, इथं मुख्य न्यायमूर्ती साहेबांनी म्हटलंय, सरन्यायाधीश असं म्हणतात की अकम्प्लिशचा एव्हिडन्स हा एव्हिडन्सच असतो, परंतु तो वीक एव्हिडन्स असतो, टेंटेड एव्हिडन्स असतो, डाग लागलेला एव्हिडन्स असतो. मग हा प्रकारचा एव्हिडन्स सेक्शन 3 प्रमाणे एव्हिडन्सच आहे. सेक्शन 3 काय सांगतो? सेक्शन 3 मध्ये एव्हिडन्सची व्याख्या दिली, आपल्याला माहिती आहे. काय आहे एव्हिडन्सची व्याख्या? एव्हिडन्स मीन्स अँड इन्क्लूड्स फर्स्टली व्हॉट? ऑल स्टेटमेंट्स which court permits or requires to be made by witnesses before it, called as oral evidence. And B or second clause, what say it says? And all documents produced for perusal of the court. This is what it is said about it. All documents including electronic record produced for the perusal of the court. मग ह्या व्याख्येमध्ये ही जी व्याख्या दिलेली आहे एव्हिडन्सची सेक्शन 3 मध्ये, म्हणजे ओरल एव्हिडन्स किंवा डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, त्यात सुद्धा हा अकम्प्लिशचा पुरावा ग्राह्य धरला जाईल, असं आता सर्वोच्च न्यायालयाच्या 5 न्यायमूर्तींनी या खटल्यामध्ये सांगितलेलं होतं. मग जर का हे दोन गोष्टी एकत्र घालायच्या असतील आणि जर का आता आपल्याला त्या अकम्प्लिशची व्यक्तिमत्व तपासायचं असेल, मग त्याची जबान ही ग्राह्य धरायची का नाही धरायची? वेदर इज टू बी रिलायड ऑर नॉट. एका कानामध्ये जे न्यायमूर्ती किंवा सेशन्स कोर्टामध्ये खटला चालू आहे, सेशन जज साहेब बसलेले आहेत, एका कानामध्ये एव्हिडन्स ऍक्ट सांगतो 114B, दुसऱ्या कानामध्ये सांगतो 133. जर का न्यायमूर्तीने हा कान बंद केला आणि फक्त 114B ऐकलं तर काय होतं? An accomplice is unworthy of credit unless corroborated in material particulars. काय सांगतो एका कानामध्ये? An accomplice is unworthy of credit unless corroborated in material particulars. न्यायमूर्तीने हा कान बंद केला. ह्या कानात एव्हिडन्स ऍक्ट काय सांगतो? An accomplice is competent witness. An accomplice is competent witness and conviction is not illegal merely because it proceeds on the uncorroborated testimony of an accomplice. आता हा सक्षम साक्षीदार आहे आणि केवळ करॉबोरेशन नाही म्हणून त्याचा एव्हिडन्स आपल्याला डिस्कार्ड करता येणार नाही. म्हणजे इकडं त्याला हा योग्य नाही असं सांगितलं, इकडं हा त्याचं स्वागत केलंय. इकडं सांगितलंय त्याच्यावरती विश्वास ठेवू नका, इकडं सांगितलंय तो सक्षम साक्षीदार आहे. त्या दोघांचा मेळ कसा घालायचा? आणि म्हणून 5 न्यायमूर्तींचं बेंच नेमावं लागलं होतं सर्वोच्च न्यायालयाचं हा मेळ घालण्यासाठी. आणि हा जर का मेळ आपल्याला घालायचा असेल तर कोणताही कायदा कॉन्ट्रॅडिक्टरी प्रोव्हिजन करेल का? कोणत्याही कायद्याचा अभ्यास करत असताना तिथली सगळी जी मंडळी आहेत, खासदार तर आहेतच, पण त्यापेक्षा जे ड्राफ्ट्समन आहेत, लॉ कमिशन आहे, त्यांनी जर त्याचा वेगळा अभ्यास केलेला असेल मग कॉन्ट्रॅडिक्टरी असणार नाहीत. जर का ते कॉन्ट्रॅडिक्टरी असणार नसतील आणि जर का ते कॉम्प्लिमेंटरी असतील, सप्लिमेंटरी असतील आणि जर का ते कॉन्सिस्टंट असतील आणि इनकन्सिस्टंट नसतील तर काय असलं पाहिजे? त्याच्यातला जो अंतस्थ हेतू आहे, गर्भस्थ हेतू आहे तो आपण समजावून घेतला पाहिजे. तो समजावून घेण्यासाठी या व्यक्तीचं व्यक्तिमत्व अनालाइज करण्यासाठी परत आपण 114B कडे गेलं पाहिजे. काय आहे हा 114B? 114 सेक्शन तरी काय आहे मित्रांनो? कशाची डील करतो? आपण त्याविषयी पाहिलं की सेक्शन 101 ते सेक्शन 114 कशाचे आहेत? बर्डन ऑफ प्रूफ. हे सगळे सेक्शन कशाचे आहेत? डॉक्ट्रिन ऑफ बर्डन ऑफ प्रूफ. आणि त्यातला सेक्शन 114 कशाचे आहे? प्रिझम्पशन्स. आणि त्यातला कोणचं प्रिझम्पशन? मे प्रिझ्युम प्रिझम्पशन. आपण सेक्शन 3 आणि 4 मध्ये आपल्याला माहिती आहे मे प्रिझ्युम, शाल प्रिझ्युम अँड कन्क्लुझिव्ह प्रूफ. ह्या 3 प्रकारच्या प्रिझम्पशनशी 114 सेक्शन काय सांगतो? मे प्रिझ्युम. आणि ह्या मे प्रिझ्युम मध्ये हा इलस्ट्रेशन आहे काय? An accomplice is unworthy of credit unless corroborated in material particulars. म्हणजे थोडक्यात ही गोष्ट कशाशी निगडीत आहे? कशा प्रकारचा रूल ऑफ लॉ आहे? तर मे प्रिझ्युम. कोर्ट मे प्रिझ्युम दॅट an accomplice is unworthy of credit unless corroborated in material particulars. What is theory of corroboration, friends? All seniors they know. For my junior colleagues or who
recently entered into this province of law. What is theory of corroboration? कशाला आपण corroboration म्हणतो? कोर्टामध्ये सर्रास हे शब्द वापरले जातात, corroboration, that evidence is corroborated. What is corroboration? When one piece of evidence is supported by another piece of evidence, that is called as corroboration. जेव्हा एक साक्षी पुराव्याचा तुकडा असतो, त्याला दुसरा साक्षी पुरावा त्याला भर देतो, सपोर्ट करतो, त्याला आपण corroboration म्हणतो. दॅट इज थिअरी ऑफ corroboration. आणि म्हणून हा जो 114B सेक्शन आहे तो असं सांगतो, जोपर्यंत अकम्प्लिशच्या साक्षीला पुष्ट्यर्थ आणखी सपोर्ट करणारा दुसरा एव्हिडन्स येत नाही, तोपर्यंत त्याच्यावर विश्वास ठेवू नका. ही इज अनवर्दी ऑफ क्रेडिट अनलेस corroborated in material particulars. त्यातल्या असलेल्या गोष्टी जर सपोर्ट केला तर विश्वास ठेवा, नसेल तर ही इज अनवर्दी ऑफ क्रेडिट. तपासून घ्या. त्याच्या उलट पुढचा सेक्शन सांगतो. आपण हे वाचलं, जे जागरूक झाले, अरे अकम्प्लिश आला काय, मग आता जरा सावध राहिलं पाहिजे. कारण 114B सांगतो अनवर्दी ऑफ क्रेडिट, हा साक्षीदार भरोशाला पात्र नाही, असं पार्लमेंटने न्यायाधीशाला सांगून ठेवलं. आणि पुढचा सेक्शन आता न्यायाधीश वाचायला लागले आणि मग त्या सेक्शन मध्ये असं दिसून आलं, ही इज कॉम्पिटंट विटनेस, बेभरोशाचा आहे पण सक्षम आहे. असं कसं असू शकेल मित्रांनो? बेभरोशाचा पण आहे आणि सक्षम पण आहे. वन रिलेट्स, जी कॉम्पिटन्सी आहे ना ती कशाशी रिलेटेड आहे, त्याला कोर्टासमोर येऊन साक्षी पुरावा देता येईल काय, आणि ते अनवर्दी ऑफ क्रेडिट कशाची आहे याच्यावर किती भरोसा ठेवायचा. म्हणजे याला साक्षीदार बोलवता येतं का 133 वाचायचा, आणि त्याच्यावर किती भरोसा ठेवायचा 114 वाचायचा. म्हणून थोडक्यात हे दोन सेक्शन हे एकमेकांशी सपोर्टिंग असे आहेत, ते कन्सिस्टंट असे आहेत, त्यात काही इनकॉन्सिस्टन्सी नाही, काही विरोधाभास नाही. तरीही अशा प्रकारचा अकम्प्लिश विटनेस कासाठी बोलायचा असतो? कोण असतो हा अकम्प्लिश? आपण असे अकम्प्लिश शब्द वापरला. हा अकम्प्लिश विटनेस हा आपण नटोरियस आहे असं म्हटलो. का बरं अकम्प्लिश विटनेस नटोरियस असतो? वाय ही इज कॉल्ड एज अ नटोरियस विटनेस? बिकॉज इट इज सेड, कोण असतो अकम्प्लिश? माफीचा साक्षीदार. इन रिस्पेक्ट ऑफ दिस विटनेस इट इज सेड दॅट ही इज पार्टिसिपेस क्रिमिनलिस. ज्युरिस्प्रुडन्स मध्ये त्याला म्हणतात पार्टिसिपेस क्रिमिनलिस. पार्टिसिपेस क्रिमिनलिस म्हणजे पार्टिसिपंट इन द क्राईम, असोसिएट इन द क्राईम. तो काही इंडिपेंडेंट साक्षीदार नाही, गुन्हा घडताना बघणारा साक्षीदार नाही, गुन्हा करणारा साक्षीदार आहे. देअरफॉर व्हॉट इज द कॅरेक्टर ऑफ द पर्सन? व्हॉट इज दॅट कॅरेक्टर ऑफ विटनेस? गुन्हेगार आहे. ही इज ऑफेंडर हिमसेल्फ. मग जर का ऑफेंडर असेल तर शिक्षा करा ना, त्याला साक्षीदार कशाला केलं? इफ देयर इज एनी ऑफेंडर, एनी क्रिमिनल, वी पनिश हिम. आपण त्याला पनिश करतोय का? नाही. आपण त्याला तर हार घालतोय आणि साक्षीदार म्हणून बोलवतोय. व्हाय इज कॉल्ड एज विटनेस देन? जर का तो गुन्हेगार आहे, त्याला खरं आपण शिक्षा द्यायला पाहिजे होतं, तुरुंगात पाठवायला पाहिजे होतं. आपण तर त्याला त्याच्याऐवजी साक्षीदाराचा दर्जा देऊ करतोय. का बरं? का करत असावं तसं? इथे कायद्याचा नाईलाज झाला म्हणून, इथे कायद्याचा नाईलाज झाला म्हणून. जर का आपल्याकडे अजून भक्कम 10 पुरावे असते तर याला सोडला असता का? याला सोडलाच नसता. दिस इन ज्युरिस्प्रुडन्स इज कॉल्ड ॲज डॉक्ट्रिन ऑफ लेसर एव्हिल. व्हॉट इज डॉक्ट्रिन ऑफ लेसर एव्हिल? वाईट तर आहेच, हा गुन्हेगाराच आहे, त्याच्या बाकीच्या मित्रांना त्या मर्डर बद्दल फाशी द्यायची, याला मात्र सोडायचा आहे. का सोडायचा? जर याला सोडला नसता तर काय झालं असतं? दुसरा पुरावाच नाही. जर दुसरा पुरावा नसता तर काय झालं असतं? सगळे सुटले असते. म्हणजे त्या गुन्ह्याबद्दल सगळे सुटण्यापेक्षा बाकीच्या तिघांना फाशी देऊ, याला एकट्याला सोडून देऊ. देअरफॉर दिस इज कॉल्ड ॲज डॉक्ट्रिन ऑफ लेसर एव्हिल. सगळ्यात वाईट काय होतं? चौघही सुटणे. पुराव्याच्या अभावी, पुरावा नसल्यामुळे 4ही गुन्हेगारांची मुक्तता होईल. मग हे सगळ्यात वाईट होतं. आपण कमी वाईट काय स्वीकारलं? एकाला सोडून देऊ, तिघांना शिक्षा करू. दिस इज कॉल्ड ॲज डॉक्ट्रिन ऑफ लेसर एव्हिल. आपण याला नटोरियस का म्हणतो? वाय इज अ पर्सन ऑफ इनफेमस कॅरेक्टर? कारण हा खऱ्या गुन्हेगारापेक्षा सुद्धा इनफेमस आहे. एखाद्या गुन्हेगाराने गुन्हा केला, त्यांनी चोरी केली, पैशासाठी एखादा गुन्हा केला असेल तर त्यांनी नक्कीच तो गुन्हा केलेला आहे, आणि हा त्याच्यापेक्षा वाईट आहे मित्रांनो. ही इज मोर डेंजरस दॅन दॅट अदर अक्यूज पर्सन. त्या गुन्हेगारापेक्षा, अक्यूज पर्सनपेक्षा, ऑफेंडरपेक्षा, क्रिमिनलपेक्षा हा जो अकम्प्लिश आहे ना तो जास्त धोकादायक आहे. का बरं? ही इज मोर डेंजरस. का बरं? कारण गुन्हेगार कुणाला धोका देतो? सोसायटीला. ही बिंग मेंबर ऑफ द सोसायटी, ही इज कमिटिंग एनी ऑफेन्स अगेन्स्ट द मेंबर्स ऑफ द सोसायटी. आणि हा आजचा जो अकम्प्लिश, हा जो साक्षीदार आलाय तो कोणाच्या विरुद्ध आहे?
त्यांनी कोणाच्या विरुद्ध गुन्हा केला? आधी ह्या मित्रासोबत राहिला आणि गुन्हा सोसायटीच्या विरुद्ध केला आणि नंतर वेळ आल्यानंतर रंग बदलला आणि कोणाला फसवलं? मित्रालाच फसवलं. Therefore he is a person who has thrown his erstwhile friend to dogs. एका पुस्तकामध्ये फार सुंदर वाक्य आहे मित्रांनो. He is the person, he is an infamous character for a reason that he has thrown his erstwhile friends to dogs. म्हणजे थोडक्यात त्यांनी आपल्या मित्रांना पण सोडलं नाही, सोसायटीला पण सोडलं नाही, अशा प्रकारचं हे इनफेमस कॅरेक्टर आहे. मग जर असं असेल तर त्याला त्याच्या जबानीला आपण डाऊटफुल असं का म्हणायचं? जस्टिस चंद्रचूड साहेब का म्हणाले अरे जरा काळजी घ्या बरं का, जरा धोकादायक विटनेस आहे, असं का बरं म्हणाले? कारण त्या माणसाला माफीचा साक्षीदार म्हणून बोलवलेला आहे. कशाच्या बदल्यात? त्याला बोलवलं ना माफी साक्षीदार, त्याच्या बदल्यात का? कोणी सौदा केला त्याच्याशी? कोणी व्यवहार जमवला त्याच्याशी? प्रॉसिक्युशननी. काय व्यवहार जमवला? तू जरी गुन्हेगार असलास तरी आता आमच्या बाजूने ये, सरकारच्या बाजूने ये, आम्ही तुला माफ करू. काय सौदा झाला तिथे सरकारमध्ये आणि त्यांच्यामध्ये? आम्ही तुला माफ करू, तू सगळं खरं सांगायला ये. मग आता तो फक्त खरं सांगेल का प्रॉसिक्युशन सांगेल ते सांगेल? ज्या अर्थी त्यांनी एवढा मोठा सौदा केलेला आहे, एवढा मोठा ट्रान्झॅक्शन केलेलं आहे, एवढी मोठा गोष्ट प्रॉसिक्युशनला कबूल केली आहे, त्या अर्थी तो प्रॉसिक्युशनला पाहिजे ते सगळं सांगणार आहे. म्हणजे थोडक्यात या माणसाला ज्यांनी मित्रांना फसवलंय, ज्यांनी सोसायटीला फसवलंय, हा विश्वासपात्र नक्कीच नाही. यासाठी आणखी एक गोष्ट आहे, त्यांनी सरकारला फेवर केलेला आहे. जो माणूस सरकारला फेवर करेल तो खरं सांगेलच याचा काही भरोसा नाही आणि म्हणून याच्यावरती विश्वास ठेवायचा नाही असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. मग असं असून सुद्धा डॉक्ट्रिन ऑफ लेसर एव्हिल यासाठी किंवा बाकीच्या गुन्हेगाराला शिक्षा करता यावी म्हणून आपण या माणसाच्या बाबतीत अशा प्रकारची तरतूद 133 आणि 114 सेक्शन मध्ये करत असतो. जर का दोन सेक्शन एकत्र वाचायचे असतील, पुन्हा कन्क्लूड करायच्या अगोदर 114B आणि सेक्शन 133, मग याची सांगड कशी घालायची? आणि जस्टिस चंद्रचूड साहेबांनी फार सुंदर एका वाक्यात सांगितलंय, वन इज वर्ड ऑफ कॉशन टू द जज and other is rule of law. Which is word of caution? त्या पार्लमेंटने न्यायाधीशांना एक सल्ला देऊन ठेवला, एक सल्ल्याच्या स्वरूपात आहे. काय आहे सल्ल्याच्या स्वरूपात? लुक that this person is dangerous and don't believe in him, he is unworthy of credit. हा सल्ला 114B जो आहे ना तो सल्ला. Look here that this person, take care of him, don't believe in him into readily. आणि मग परत त्याला तपासण्याची वेळ आली, गोष्टी नीट तपासून घ्या. पण एकदा तो आला, एकदा उभा राहिला आणि सांगायला लागला आता शिक्षा द्यायला काय हरकत नाही, दिस इज रूल ऑफ लॉ. दीज टू थिंग्स यू हॅव टू अंडरस्टँड. थोडक्यात या माणसाचं अनालिसिस करत असताना एक पहिला गोष्ट म्हणजे एक प्रकारचा सल्ला आहे आणि दुसरं म्हणजे रूल ऑफ लॉ आहे. अशा दोन गोष्टी या व्यक्तिमत्वामध्ये एकत्र येत असतात. कायद्याची मजबुरी, सोसायटीची मजबुरी, कोर्टाची मजबुरी म्हणून याला गुन्हेगारातनं काढला आणि साक्षीदार म्हणून बनवला, हे त्याचं वैशिष्ट्य असतं. This is consequence in respect of unaccomplished. Friends, hereafter we'll go to the next part of the discussion, and that is in respect of doctrine of estoppel. We'll discuss only, as decided, 4 concepts we have discussed. We'll discuss 2 more. Estoppel doctrine, as we have discussed, is provided in section 115, 16, and 117. Estoppel comes from the English word estopped. It comes from the English word estopped, means stopped. Stop from what? This estoppel doctrine, it is the outcome of celebrated English doctrine called as Picard versus Shears. Picard versus Shears या इंग्लिश डॉक्ट्रिन वरती हा सेक्शन आधारित आहे, ही तरतूद आधारित आहे. काय कन्सेप्ट आहे पिकार्ड वर्सेस शियर्स किंवा या इस्टॉपेल डॉक्ट्रिनचा? आपण बघा, पहिल्या दिवशीच आपलं लेक्चर झालं का, मला वाटतं न्यायाधीश साहेब किंवा निकम साहेब किंवा मी सांगितलं असावं की आपण असं म्हणत होतो की देर आर प्रोसिजरल लॉज, देर आर सबस्टॅन्टिव्ह लॉज, अँड धिस लॉ इज ॲडजेक्टिव्ह लॉ. कारण याच्यातल्या काही तरतुदी सबस्टॅन्टिव्ह आहेत आणि काही तरतुदी प्रोसिजरल आहेत. यातली कोणची तरतूद सबस्टॅन्टिव्ह होती? धिस प्रोव्हिजन इज सबस्टॅन्टिव्ह because thereby rights and obligations are created, and therefore in this adjective law, this particular chapter, these 3 sections, they are providing for substantive provisions. Rights and obligations are created. Let us try to understand this particular section.
This section is important for both the examinations. Section 115 provides for how question can be formulated is like this: when any person by his act, declaration or omission. So examiner may say for one mark that estoppel may be by A, act, second, declaration, or third, omission, or four, all above. यापैकी वरच्या तीन गोष्टीपैकी कशाने estoppel होतं, whether it is by act or whether it is by declaration or whether it is by omission. काय आपलं उत्तर आहे? By all three. A plus B plus C is equal to estoppel. ही जी इंग्लिश डॉक्ट्रिन आहे, ही जी पिकार्ड व्हर्सेस शियरचा जो हा कॉन्सिक्वेन्स आहे, याला म्हणूनच इक्विटेबल डॉक्ट्रिन असं म्हणतात. ही जी इस्टॉपेलची डॉक्ट्रिन आहे त्याला इक्विटेबल डॉक्ट्रिन असं म्हणतात, कारण हिचा उगम हा इंग्लंडच्या लॉ ऑफ इक्विटीमध्ये झालेला आहे आणि याचा उगम इंग्लंडच्या लॉ ऑफ इक्विटीमध्ये झालेला असल्यामुळे याला इक्विटेबल डॉक्ट्रिन असं म्हणतात. आणि कोणचं प्रिन्सिपल होतं, कोणचं प्रिन्सिपल इन्व्हॉल्व आहे? कारण आपण इक्विटी शिकत असताना आपल्या लॉ कोर्समध्ये पाहिलं, देर आर 12 प्रिन्सिपल्स ओनली. इक्विटीचे सगळे मिळून किती प्रिन्सिपल आहेत? 12 प्रिन्सिपल आहेत. त्या 12 प्रिन्सिपल मधले कोणते प्रिन्सिपल या डॉक्ट्रिनशी संबंधित आहेत? आणि त्यातलं पहिलं प्रिन्सिपल आहे इक्विटी लुक्स ऑन दॅट ॲज डन विच ऑट टू हॅव बीन डन. इक्विटी लुक्स ऑन दॅट ॲज डन विच ऑट टू हॅव बीन डन. आणि दुसरं प्रिन्सिपल आहे की वन कॅनॉट अप्रोबेट अँड रिप्रोबेट वन अँड द सेम थिंग. अप्रोबेट म्हणजे ऍक्सेप्ट, रिप्रोबेट म्हणजे रिजेक्ट. मग जर का तुम्हाला कोणची गोष्ट स्वीकारायची असेल तर त्या सगळ्या गोष्टी स्वीकारल्या पाहिजेत. काही गोष्टीपैकी एवढं मला कबूल आहे आणि हे वरचं मला कबूल नाही असं म्हणता येणार नाही. आयदर टोटली ऍक्सेप्ट ऑर टोटली रिजेक्ट. यावरती हे तत्व आधारित आहे. खरं पाहता सर एडवर्ड कोक यांनी कोक्स ज्युरिस्प्रुडन्स आणि कोक्स बुक्स वी नो, सर एडवर्ड कोक यांनी फार सुंदर सांगितलं होतं. ही प्रिन्सिपल काय आहे तर इट क्लोजेथ अँड शटेथ माउथ ऑफ द पर्सन. इस्टॉपेल का म्हणतात? इस्टॉपेल डॉक्ट्रिनचं आपण वाक्यच पाहिलं, इस्टॉप्ड, स्टॉप्ड. कशापासून स्टॉप्ड, कशापासून इस्टॉप्ड? फ्रॉम डिनाइंग द ट्रूथ. जर का मी काल सांगितलं असेल की मित्रांनो हा फोन माझ्या मालकीचा आहे आणि आज मी तुम्हाला सांगितलं ते काय बरोबर नव्हतं, तो आपणच्या मालकीचा. कॅन आय से लाईक दिस? का? इस्टॉपेल. Sir Edward Coke says, sir, our sir, your mouth is closed. Mouth is closed, your mouth is stopped. Shut it and close it at the mouth of the person. जे काल म्हटलं, जे काल कबूल केलं त्याचे उलट आज सांगता येणार नाही. आणि सांगायला गेलं तर हा 115 सेक्शन येतो आपलं तोंड बंद करतो. It stoppeth and closeth our mouth. That is the consequence in respect of estoppel doctrine. It stops us from denying the truth of earlier statement. This English doctrine of estoppel is much wider than our evidence act. ही जी estoppelची डॉक्ट्रिन आहे आपल्या कायद्यातल्या 115, 116 आणि 117 सेक्शन मधली जी estoppelची डॉक्ट्रिन आहे अशीच डॉक्ट्रिन इंग्लिश कायद्यात नाही. There is much wider doctrine. This English doctrine of estoppel, when it was being imported in India, in Indian jurisprudence, that is divided into 3 parts. ओरिजिनल इस्टॉपेलची डॉक्ट्रिन भारतीय कायद्यात आणताना त्याचे 3 तुकडे करण्यात आले. फर्स्ट पार्ट इज इन्क्लुडेड इन सेक्शन 10 and section 11 of Civil Procedure Code called as stay of suits and res judicata. Stay of suits and res judicata. Second part thereof is included in today's subject of Indian Evidence Act, section 91 and section 92 called as काय सांगतो 91, 92? Exclusion of oral evidence by documentary evidence. And third principle of estoppel is to be found in section 115 and as illustrated in section 116 and section 117 of this law called as estoppel. म्हणजे थोडक्यात जर का ब्रॉडर डॉक्ट्रिन, वाइडर डॉक्ट्रिन ऑफ estoppel आपल्याला पाहिजे असेल तर कुठे सापडेल? जर आता आपल्याला असं कोणी विचारलं estoppelचा सगळा पूर्ण estoppel सांगा तर पहिला सेक्शन 10, दुसरा सेक्शन 11 ऑफ सीपीसी, तिसरा सेक्शन 91, चौथा सेक्शन 92 ऑफ एव्हिडन्स आणि याच्याशिवाय सेक्शन 115 एव्हिडन्स ॲज इलस्ट्रेटेड बाय सेक्शन 116 आणि 117. दिस मेक्स एंटायर डॉक्ट्रिन. मात्र आपल्याला एंटायर डॉक्ट्रिन आता पाहिजे नाही, त्यातला पार्ट आपण पाहत आहोत. ओनली पार्ट वी आर डिस्कसिंग
as incorporated in section 115, as illustrated in section 116 and section 117. Especially you will find section 115 provides that act declaration or omission. आणि त्या तुमच्या ऍक्ट डिक्लेरेशन और ओमिशन ने काय करायला पाहिजे? इंटेन्शनली caused or permitted another person to believe something to be true and to act on that belief. तुम्ही तुमच्या कृत्यानं कोणचं कृत्य? ऍक्ट, डिक्लेरेशन और ओमिशन. डिक्लेरेशन आणि ऍक्ट आपल्याला समजलं मित्रांनो. डिक्लेरेशन ऍक्ट म्हणजे काय? पॉझिटिव्ह काहीतरी तुम्ही केलं, सांगितलं, वागलात. ओमिशन म्हणजे काय? जे सांगायला पाहिजे होतं, करायला पाहिजे होतं ते केलं नाही. म्हणजेच थोडक्यात हे इस्टॉपेलची डॉक्ट्रिन ही फक्त पॉझिटिव्ह लागत नाही. दॅट ऑल्सो अप्लाइज निगेटिव्हली ऑल्सो, बिकॉज इन सेक्शन 115 3 एलिमेंट्स आर इन्व्हॉल्व. ऍक्ट पॉझिटिव्ह, डिक्लेरेशन पॉझिटिव्ह, ओमिशन negative, and therefore estoppel doctrine is a consequence in respect of these 3 aspects. And then हे कुठे लागतं इस्टॉपेल? आता लागेल का आपल्याला? इथे कुठे असते इस्टॉपेल? जसं आपण पाहिलं, फॅक्ट कुठे असते? there is a dais, there is a bottle, there is a mic, all facts. फॅक्ट्स इन इश्यू कुठे असते? कोर्टात. आपण मागच्या व्याख्या पाहताना ऐकलं, means and includes. Therefore, fact can be here, fact in issue is in court. Estoppel is where? आपल्याला इथे इस्टॉपेल म्हणता येईल का? इस्टॉपेल कुठे असेल? And that section's last line provides for the answer. इस्टॉपेलची डॉक्ट्रिन ही नेहमी कुठे असते? In any suit between the party or his representative. He cannot deny the truth thereof. इथे बाहेर तो डिनाय करू शकेल, मात्र कोर्टात गेला की त्याला ते डिनाय करता येणार नाही. आणि डिनाय करायला लागला तर सर एडवर्ड कोक विल कम फॉर द हेल्प दॅट विल क्लोज और शट हिज माउथ टू से कॉन्ट्ररी टू हिज अर्लियर स्टेटमेंट. आधी केलेल्या गोष्टीच्या बाबतीत, आधी कबूल केलेल्या गोष्टीच्या बाबतीत आता तो नाही म्हणून पडला, तो कोर्ट सांगेल तुला नाही म्हणता येणार नाही, कारण युअर माउथ इज क्लोज्ड टू से नो इन दिस केस. This is the consequence in respect of this estoppel doctrine. Sometimes 2 words are used. An examiner may exploit this for 1 mark. There are 2 issues as to equitable estoppel and issue estoppel. Equitable estoppel and issue estoppel. Who will tell me about issue estoppel? कोण सांगेल मला इश्यू इस्टॉपेल? फ्रेंड्स, 2 प्रकारच्या गोष्टी असतात. इस्टॉपेल आपल्याला समजलं. इश्यू इस्टॉपेल सुद्धा फार सोपा कन्सेप्ट आहे. फक्त तुमच्या वाचनात एखाद्या आला असं नसावा आणि वाचला असेल तर लक्षात राहिला नसावा, पण तो अत्यंत सोपा कन्सेप्ट आहे. इक्विटेबल इस्टॉपेल म्हणजे काय? इक्विटी या कायद्यावरती बेस्ड असलेलं इस्टॉपेल. आणि ते कसं असेल? युअर कंडक्ट इज द बेस. कसं कंडक्ट? त्याला आपण बाय कंडक्ट का म्हणतो? बाय रेकॉर्ड किंवा बाय डीड का नाही म्हणत? बाय रेकॉर्ड असलं तर सेक्शन 10 आणि 11, बाय डीड असलं तर सेक्शन 91 आणि 92, आणि बाय कंडक्ट किंवा बिहेवियर असलं तर सेक्शन 115. दिस इज इस्टॉपेल बाय कंडक्ट. आणि कोणचं कंडक्ट? ऍक्ट माझं कंडक्ट, डिक्लेरेशन माझं कंडक्ट, और ओमिशन माझं कंडक्ट. बाय ऍक्ट, डिक्लेरेशन और ओमिशन देर कॅन बी सच इस्टॉपेल ॲज प्रोव्हाइडेड इन दिस चॅप्टर. इक्विटेबल आपल्याला समजलं बाय कंडक्ट. मग आता इश्यू इस्टॉपेल म्हणजे काय? इश्यू इस्टॉपेल म्हणजे issue was raised before the court and that has been determined by the court in any earlier proceedings, then that cannot be raised again in subsequent proceedings. जो मुद्दा ऑलरेडी चर्चेला आलेला होता कोर्टासमोर, ज्या मुद्द्यावरती ऑलरेडी चर्चा होऊन त्याच्यावरती निकाल झालेला आहे, तो आता पुन्हा तुम्हाला कोर्टासमोर आणता येणार नाही. दिस इज कॉल्ड एज इश्यू इस्टॉपेल, और दॅट कॅनॉट बी क्वेश्चन अँड डिस्कस अगेन अँड अगेन बिफोर द कोर्ट. These are in short few things regarding estoppel from our examination point of view. Then we come to the last aspect for today's discussion, and that is in respect of dying declaration. Let us see in respect of why this is we have taken for our discussion is for some reason. मी हे 4 कन्सेप्ट का घेतले? आज बर्डन ऑफ प्रूफ का नाही घेतले आपल्या डिस्कशनला, किंवा अनुषंगिक राहिलेले टॉपिक का नाही घेतले? हे घ्यायचं कारण म्हणजे हे विटनेसशी संबंधित. In respect of
इन रिस्पेक्ट ऑफ एक्सपर्ट विटनेस देर इज अन एक्सेप्शन. काय एक्सेप्शन होतं? जनरली ओपिनियन रिलेव्हंट नसतं. जर का साक्षीदाराला ओपिनियन संबंधाने प्रश्न विचारला तर तो ताबडतोब ऑब्जेक्ट केला जातो. ओपिनियन नाही विचारायचं, वस्तुस्थिती विचारा. पण तिथे एक्सेप्शन होतं. असं अजून एक एक्सेप्शन आहे सेक्शन 32 मध्ये. आणि म्हणून ही एक्सेप्शनल पोझिशन आपण पाहणार आहोत. जनरली कोणाचं स्टेटमेंट रिलेव्हंट होतं मित्रांनो? बघा सेक्शन 3 आपण आताच वाचला. सेक्शन 3 काय होता? सेक्शन 3 एव्हिडन्स all statements which court requires or permits to be made by witnesses before it. कुठे केलं पाहिजे? कोर्टासमोर. कोणी केलं पाहिजे? साक्षीदारानं. म्हणजे तो साक्षीदार हजर पाहिजे आणि त्या साक्षीदारानं त्या विटनेसनं कोर्टासमोर येऊन ते स्टेटमेंट केलं पाहिजे. ह्या नियमाला हा अपवाद आहे. तरीही ऍडमिसिबल होत आहे, तरीही रिलेव्हंट होत आहे. आणि म्हणून हा जो अपवाद आहे तो डाईंग डिक्लेरेशन हे एक प्रकारचा अपवाद आहे. जनरली कोर्टासमोर येणाऱ्या साक्षीदाराची जबानी ही रिलेव्हंट असते. इथे मात्र कोर्टासमोर न येणाऱ्या आणि मयत झालेल्या माणसाची ही जबानी रिलेव्हंट ठरते. आणि म्हणून आपल्याला हा अपवादात्मक प्रकार आणखी एकदा पाहायचा आहे आजच्या ग्रुपमध्ये. आणि म्हणून जर का आपल्याला डाईंग डिक्लेरेशनचा अभ्यास करायचा असेल, पुन्हा जसं आपण एक्सपर्ट एव्हिडन्सच्या बाबतीत बोललो तसं डाईंग डिक्लेरेशनच्या बाबतीत सुद्धा चुकीचा वर्ड किंवा चुकीचा शब्द वापरला जातो. जर का आपण इंग्लिश ग्रामर प्रमाणे हे डाईंग डिक्लेरेशन पाहिलं, आपण मागाशी पाहिलं एक्सपर्ट विटनेस असा शब्द बरोबर आहे का विटनेस एक्सपर्ट असा शब्द बरोबर आहे, तसं सुद्धा या डाईंग डिक्लेरेशनच्या बाबतीत व्हॉट इज नाऊन? काय नाऊन आहे? डिक्लेरेशन. या नाऊनचं ऍडजेक्टिव्ह काय आहे? डाईंग. काय अर्थ होतो लिटरली? हे डिक्लेरेशन आता संपुष्टात येत आहे. असा आपल्याला अर्थ अभिप्रेत आहे का? प्रत्यक्षात नाही. साक्षीदार मेला असेल तरी, तो मृत्यू पावला असेल तरी त्याचं जे डिक्लेरेशन आहे ते सर्व्हाइव्ह होतं आहे. म्हणजे इथे असं असायला पाहिजे होतं की डाईंग डिक्लेरेशन ऑफ अ सर्व्हायव्हिंग विटनेस. म्हणजे अशा प्रकारचं हे विटनेस तो मेलाय पण काय सर्व्हाइव्ह राहिलं? हिज डिक्लेरेशन. म्हणून डाईंग डिक्लेरेशन हा शब्दप्रयोग सुद्धा तितकासा बरा नाही आणि तो कायद्यात कुठेही केलेला नाही. ते हा शब्दप्रयोग वकील आणि निकालपत्रातून आलेला आहे. मग पुढे कुठून आलं हे डाईंग डिक्लेरेशन आणि कशाची रिलेव्हन्सी आहे? स्टेटमेंट्स मेड बाय सर्टन पर्सन्स बिकम्स रिलेव्हंट. सेक्शन 32 अन्वये स्टेटमेंट्स मेड बाय सर्टन पर्सन्स बिकम रिलेव्हंट आणि दीज 4 आर एक्सेप्शन्स. नेहमी आपल्या साक्षीदार कोर्टासमोर येतो, त्याला शपथ दिली जाते, त्याला प्रश्न विचारले जातात, त्याची क्रॉस घेतली जाते आणि न्यायाधीशांना त्याचं डेमिनर म्हणजे त्याचं बिहेवियर तपासण्याची संधी असते. आणि क्रॉस एक्झामिनेशन कशासाठी असते? काय उद्देश असतो क्रॉस एक्झामिनेशनचा मित्रांनो? कोणी सांगेल? कशासाठी क्रॉस एक्झामिनेशन असते फौजदारी खटल्यात? टू इम्पीच द क्रेडिट ऑफ द विटनेस, टू व्हेरीफाय हिज क्रेडिबिलिटी. हा साक्षीदार किती सत्य बोलतोय, याच्यावर किती भरोसा ठेवला पाहिजे, त्याच्यासाठी त्याला उलट तपासणी घेऊन त्याचं क्रेडिट इम्पीच करता येतं आणि तसे प्रश्न विचारता येतात. पण ह्या रूलला हे एक्सेप्शन आहेत. साक्षीदार कोर्टासमोर नाही तरीही त्याची जबानी, त्याचं स्टेटमेंट हे कोर्टासमोर रिलेव्हंट आहे. Generally, statement made before the court by the witness is relevant, subjected to his personal presence and cross-examination. To all these rules, there is exception by of section 32. Section 32 ह्या आपल्या नेहमीच्या सर्व निकषांना छेद देणारा सेक्शन आहे. There is exception to all that. And कसा exception? And such statement made by or such statements made by such person and he can be called as a witness. कोण? तो कोर्टासमोर येत नाही. Who is dead? Who is now dead? Statement केला आणि त्याचा मृत्यू झाला. Who is now dead? Or who cannot be found? Or who become incapable of deposing? Or whose presence cannot be secured unless there is a great delay or expense which in the opinion of the court is unreasonable. 4 बाबतीतच फक्त सेक्शन 32 लागतो. आपण ह्या सेक्शन 32 साठी डाईंग डिक्लेरेशन फक्त मोजतो. डाईंग डिक्लेरेशन इज वन ऑफ द क्वाड्रपल कॉन्सिक्वेन्स. हे जे 4 परिणाम आहेत त्यापैकी डाईंग डिक्लेरेशन एक परिणाम आहे. अजून 3 परिणाम आहेत. केव्हा केव्हा ती व्यक्ती कोर्टासमोर नसताना, केव्हा केव्हा तिची क्रॉस एक्झामिनेशन नसताना आपल्याला त्याचं स्टेटमेंट रिलेव्हंट करता येईल. तर 4 प्रकारच्या गोष्टी. एक तर त्याचं स्टेटमेंट आहे माणूस मृत्यू पावला,
दुसरं काय स्टेटमेंट आहे परंतु तो आता सापडतच नाही. त्यांनी स्टेटमेंट केलं आणि तो तेव्हापासून भेटत नाही कोणाला, किंवा त्यांनी स्टेटमेंट केलं आणि तो स्टेटमेंट केलं आणि त्यानंतर त्याला शॉक बसला आणि तो वेडा झाला किंवा तो ल्युनॅटिक झाला. मग तो जेव्हा ल्युनॅटिक नव्हता, पर्सन ऑफ साऊंड माइंड होता, तेव्हा केलेलं स्टेटमेंट आता तो ल्युनॅटिक झाल्यानंतर रिलेव्हंट आहे की नाही? Or such person's presence cannot be procured in the court without delay or expense, which in the opinion of the court is unreasonable. आणि जजला वाटतं अरे हा माणूस अमेरिकेत आहे, आफ्रिकेत आहे, हा अजून 10 वर्ष येणार नाही, आधीच भारतातल्या खटल्यांना 10-20 वर्ष लागतायत, आता हा खटला हिअरिंगला आलेला आहे, whether his statement can be taken as evidence or can be read in evidence or not, or whether that becomes relevant or not, and has been said under section 32, under these 4 circumstances his statement becomes relevant. नेहमीचे जे पॅरामीटर असतात, प्रेझेन्स पाहिजे, त्याचं डेमिनर किंवा त्याची वर्तणूक कोर्टाला पाहता येते, अरे हा उत्तर देताना कशा प्रकारे वागतो हे पाहता येतं, इथे काहीच करता येत नाही, फक्त त्याचं स्टेटमेंट रिलेव्हंट होतं, म्हणून त्याला आपण अपवाद असं म्हणतो, एक्सेप्शन असं म्हणतो. का बरं? मग साहजिकच आपल्या मनासमोर आपल्याला खुलासा करता आला पाहिजे की ह्या नियमाला आपण अपवाद का केला? Why there is an exception carved out to the general rule? कोर्टासमोर येईल तोच खरा साक्षीदार असतो, कोर्टासमोर येताना तो साक्षीदार राहणार नाही, या नियमाला आपण अपवाद का केला? आणि तो अपवाद करण्याचं कारण म्हणजे आधी आपण सेक्शन 32 पुरतं बोलूया. केव्हा असतं डँग डिक्लेरेशन, काय गोष्टी आवश्यक आहेत, आणि इथे एक छोटा प्रश्न दडलेला आहे, तो प्रश्न पण आपण पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला सेक्शन 32 आणि सेक्शन 157 ऑफ दिस ऍक्ट इज टू बी डिस्कस टुगेदर. तर जे प्रश्न आहेत, पोटेन्शियल प्रश्न आहे, तो प्रश्न आपल्याला यासाठी सेक्शन 32 आणि सेक्शन 157 एकत्र वाचायचा आहे. तो प्रश्न मी तुम्हाला नंतर सांगतो आहे. आधी आपण 32 सेक्शनचं अनालिसिस करूया. आणि जर का 32 सेक्शनचं अनालिसिस करायचं असेल तर काय आवश्यक आहे? दिस इज अ स्टेटमेंट ॲज टू कॉज ऑफ डेथ ऑफ अ पर्सन. स्टेटमेंट ॲज टू कशासाठी निगडीत पाहिजे? कॉज ऑफ डेथ ऑफ अ पर्सन अँड ऑर एनी ऑफ द सर्क्युमस्टन्सेस रिझल्टिंग इन टू डेथ ऑफ दॅट पर्सन. म्हणजे थोडक्यात यासाठी प्री रिक्वायरमेंट आहे, 2 गोष्टी असतील. एक तर कॉज ऑफ हिज डेथ, स्टेटमेंट कशाशी निगडीत पाहिजे, कशाशी रिलेव्हंट पाहिजे, तर त्याच्या मृत्यूशी, किंवा कॉज ऑफ हिज डेथ or any of the circumstances of the transaction which resulted into his death. ज्या एकूण सगळ्या परिणामांचा त्याच्या मृत्यूमध्ये परिणाम झालाय ते असलं पाहिजे. जर का ह्या 2 गोष्टी असतील मग सेक्शन 32 चा फर्स्ट क्लॉज लागू होतो. आणि मग त्यांनी काय सांगितलं पुढे, इन केसेस कुठं हे स्टेटमेंट किंवा डिक्लेरेशन रिलेव्हंट असेल, कुठेही रस्त्यात नाही. मग कुठे रिलेव्हंट असेल? इन एनी ऑफ द प्रोसिडिंग इन टू हिज कॉज ऑफ डेथ इज इन क्वेश्चन. जी कोणचंही प्रोसिडिंग असेल तिथे मृत्यूची चौकशी सुरू आहे, त्याच्या मृत्यूची चौकशी सुरू आहे, तिथं हे रिलेव्हंट असेल, व्हॉट एव्हर मे बी द नेचर ऑफ द प्रोसिडिंग्स. देन इश्यू अरायजेस ऑफन वेदर एक्सपेक्टेशन ऑफ डेथ इज नेसेसरी ऑर नॉट. उदाहरणार्थ, ए या माणसानं बी या माणसाला तरवारीनं वार केले, त्याला गंभीर दुखापत केली आणि तो वार करणारा पळून गेला. ज्याच्यावरती वार झाले त्याला तुम्ही भेटलात, त्याने विचारलं अरे काय झालं, हे सगळे अंगावरती रक्त आलंय. त्याने सांगितलं बघा ना, हे ना ही सगळी दुश्मनी काढली आणि माझ्यावरती वार केले, आणि लगेच तुमच्याच खांद्यावरती मान टाकून तो मृत्यू पावला. दिस इज डँग डिक्लेरेशन, क्रूड फॉर्ममधलं डिक्लेरेशन. पण असं घडलंच नाही. तुम्ही कोर्टातनं घरी चाललाय आणि तेवढ्यात तुमचा मित्र तुम्हाला रस्त्याने दिसलाय आणि तो असं पोटावरती हात ठेवून चालला होता. तुम्ही विचारलं काय रे बाबा कशाला पोटावर हात ठेवतोय? तुम्ही सांगितलं मला ते मगाशी त्यांनी किरकोळ बाचाबाची झाली आणि त्यांनी मला पोटामध्ये गुद्दा मारला. तो घरी गेला, तुम्ही घरी गेला आणि संध्याकाळी त्याला रक्ताच्या उलट्या झाल्या, दवाखान्यात नेला आणि मृत्यू पावला. तरवाणी मारलं ते झालेलं स्टेटमेंट आणि त्यांनी तुम्हाला सहज सांगितलं मला पोटामध्ये गुद्दा मारला होता आणि तो संध्याकाळी त्याच्यानंतर 1 दिवसानंतरचा मृत्यू झाला. तुम्हाला केलेलं स्टेटमेंट आहे का डँग डिक्लेरेशन का नाही? आणि म्हणून यासाठी तो सेक्शन आपल्याला पुन्हा सांगतो. ॲज टू कॉज ऑफ हिज डेथ, तरवार मारली, गुद्दा मारला, ऑर द सर्क्युमस्टन्सेस ऑर ट्रान्झॅक्शन्स रिझल्टिंग इन टू हिज डेथ, गुद्दा मारला, मृत्यू झाला, तरवारीचा वार केला, मृत्यू झाला, अशी कोणतीही गोष्ट त्याच्या मृत्यूशी निगडीत असली की त्याला आपण म्हणणार डँग डिक्लेरेशन.
मग आपल्याला पुढचे जे आपण नेहमी प्रॅक्टिसमध्ये वापरते ते की कसं असलं पाहिजे, क्वेश्चन आणि आन्सर फॉर्ममध्येच असलं पाहिजे का? जरुरी नाही. असलं पाहिजे पण जरुरी नाही. नॅरेटिव्ह फॉर्ममध्ये असेल तरीही चालेल. आणि जर का अशा प्रकारचं हे डिक्लेरेशन दोन डिक्लेरेशन आले असतील तर, दोन लोकांना सांगितलं असेल तर, दोन रायटिंग असतील तर, हाऊ द कोर्ट शॅल डील, ऑल दीज आर प्रॅक्टिकल इश्यूज, बट कोर्ट शॅल लुक इन टू ऑल द सर्क्युमस्टन्सेस विथ सस्पिशन. जेव्हा एकापेक्षा जास्त डाईंग डिक्लेरेशन समोर येतील तेव्हा कोर्टाने त्याच्याकडे संशयानं पाहिलं पाहिजे आणि तसाच त्याचा अभ्यास करून त्याचं अनालिसिस केलं पाहिजे. मग प्रश्न निर्माण होतो की जो तुमच्या परीक्षेला महत्वाचा आहे, त्याने स्टेटमेंट केलं, त्याच्यावरती तरवारीचे खूप मोठे वार झालेले होते आणि मग त्याने अशा प्रकारचं जे अदरवाईज डाईंग डिक्लेरेशन झालं असतं ते सांगितलं. त्याच्यावरती वार झालेले होते, त्यांनी लेखी पण सांगितलं, सगळ्यांना तोंडी पण सांगितलं आणि सगळ्यांना वाटत होतं की हा नक्की मरणार. तो गुद्दा मारल्यावर जो मरणार नव्हता तो मेला आणि 50 वार होऊन हा सर्वाईव्ह झाला. ही सर्वाईव्ह ऑफ ऑल इंजुरीज. मग आता सर्वाईव्ह झाल्यानंतर काय होईल? देर इज नो डाईंग डिक्लेरेशन, देर इज नो डेथ. कारण तिथे डेथ इन क्वेश्चन असे प्रयोग आहेत, असे शब्द प्रयोग आहेत. आता इथं डाईंग डिक्लेरेशन नाही, मग काय आहे? पुढे यथावकाश केस आलेला, अटेम्प्ट टू मर्डर होईल, अमुक होईल, तमुक होईल. त्याचं ते जे स्टेटमेंट होतं ते रिलेव्हंट आहे का नाही? कोणचं स्टेटमेंट? त्याच्या अंगावरती जखमा झाल्यात तेव्हा त्याने जे स्टेटमेंट केलं, जर मृत्यू झाला असता तर त्याचं काय झालं असतं? डाईंग डिक्लेरेशन. आता त्याचा मृत्यू झाला नाही, त्या स्टेटमेंटचं काय होईल? दिस कुड बी क्वेश्चन इन युअर एक्झामिनेशन. आणि तिथं त्याने सांगितलंय सच अ स्टेटमेंट वेन ही सर्वाइव्स द incidents, then that is relevant under section 157 for corroborating his testimony. ह्या अशा स्टेटमेंटची रिलेव्हन्सी ही सेक्शन 157 मध्ये असते. तुम्ही सेक्शन 157 वाचलं की तुमच्या लक्षात येईल. मग असं जे स्टेटमेंट असतं का बरं रिलेव्हंट असावं? कारण तो माणूस कोर्टासमोर नाही, त्याची उलट तपासणी नाही. उलट तपासणी नाही म्हणजे खरं बोलतं का खोटं बोलतं हेच कळायला मार्ग नाही, तरी आपण ते खरं मानायचं आणि त्याच्यावरती विश्वास का ठेवायचा? काहीतरी फिलॉसॉफी याच्या मागे असली पाहिजे. अदरवाईज आपण एखादा विटनेस बोलवतो आणि हुशार वकील त्याची दिवस क्रॉस एक्झामिनेशन करतात. कशासाठी असते क्रॉस एक्झामिनेशन? तो खरं बोलतो का नाही हे न्यायाधीशांना पटवण्यासाठीच असतं. साहेब याच्यावर विश्वास ठेवू नका, हा खोटारडा माणूस आहे हे सांगण्यासाठीच क्रॉस एक्झामिनेशन असते. मग याची तर क्रॉसही होत नाही आणि आपण तर आता याच्या बाबतीत फाशीसकट सगळ्या शिक्षा देण्याच्या बाबतीतले विचार करत आहोत. मग या माणसावर काय विश्वास ठेवायचा? वाय टू बिलीव्ह इन हिम? आणि मग त्यासाठी सुंदर फिलॉसॉफी सांगितलेली आहे की कोणताही माणूस आता त्याला कळते आपला मृत्यू समोर आलेला आहे, आयुष्यभर खोटं बोलणारा यान मरताना तरी खरं बोलेल. लॉ बिलीव्स की त्याला आता परमेश्वराला तोंड द्यायचं आहे, आपला क्रिएटर जो आहे त्याच्याकडे जायचं आहे, आता त्याच्याकडे जाताना तरी खरं बोलेल. म्हणजे थोडक्यात ही प्रकारची फिलॉसॉफी आहे इन रिस्पेक्ट ऑफ रिझनेबल पर्सन. पण त्याला अपवाद पण असतात. काही माणसं म्हणतील आयुष्यभर मी याला हरवू शकलो नाही, जाता जाता तरी याला गुंतून टाकतो. अशी माणसं ह्या गोष्टीला अपवाद पण असू शकतात. पण देर इज अ जनरल प्रिझम्पशन प्रिझ्युम बाय लॉ दॅट पर्सन ही विल नॉट मीट हिज मेकर विथ अ लाय इन हिज माउथ. त्यासाठी एक लॅटिन प्रिन्सिपल फार सुंदर सांगितलंय, नेमो मॉरिचर प्रिझम्प्टर मेंटिरी. नेमो मॉरिचर प्रिझम्प्टर मेंटिरी म्हणजे अ मॅन विल नॉट मीट हिज मेकर दॅट इज गॉड विथ लाय इन हिज माउथ. म्हणजे तो कमीत कमी मरताना तरी खोटं बोलणार नाही, अशा प्रकारचं ते प्रिझम्पशन आहे. मग याची एव्हिडन्सरी व्हॅल्यू काय? आपण उद्याच्या किंवा परवाच्या लेक्चरमध्ये जेव्हा ओरल एव्हिडन्स, हिअरसे एव्हिडन्स, एक्सक्लुजन ऑफ ओरल एव्हिडन्स हे सगळं जेव्हा बघणार आहोत तेव्हा हिअरसे एव्हिडन्स पण आपण बघणार आहोत. हिअरसे म्हणजे आयक्यू पुरावा. मग त्या आयक्यू पुराव्याला हे एक्सेप्शन आहे. खरं पाहता हिअरसे एव्हिडन्स इज नॉट ऍडमिसिबल in respect of oral evidence in section 59 and section 60 of that act. मग इथं त्या गोष्टींना हे एक्सेप्शन आहे because there is no cross and there is a chance that this person may look upon as a revenge to the situation. मग याचा काय फॉर्म असला पाहिजे? कशा फॉर्म मध्ये असले पाहिजे? कायद्याने कुठलाही तशा प्रकारचा फॉर्म प्रिस्क्राईब केलेला नाही. टू whom that is made, हे सगळं कशावर अवलंबून असतं तर टू whom that is made
तुम्ही ते डाईंग डिक्लेरेशन कोणाकडे केले आहे आणि तो माणूस आता कोर्टासमोर येऊन सांगणार आहे, त्याची क्रेडिबिलिटी महत्वाची असते. इफ इज अ पर्सन ऑफ गुड रेप्युटेशन and he is a person who is impartial and disinterested in the transaction, then that becomes of more weightage and more importance. Friends, this all related to these 4 concepts in short. आज आपण हे 4 कन्सेप्ट पाहिलेले आहेत. हे 4 कन्सेप्ट वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला परीक्षेमध्ये येऊ शकतात. यानंतर आपण उद्याच्याला एक वेगळा विषय घेणार आहोत, तो म्हणजे डॉक्ट्रिन ऑफ बर्डन ऑफ प्रूफ अँड लॉ ॲज टू प्रिझम्पशन ॲज प्रोव्हाइडेड इन सेक्शन 101 टू सेक्शन 114. आणि त्यानंतर राहिलेल्या वेळामध्ये इतरही कन्सेप्ट घेऊ आणि आपण परवाच्याला ओरल एव्हिडन्स, डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, एक्सक्लुजन ऑफ ओरल एव्हिडन्स बाय डॉक्युमेंटरी एव्हिडन्स, प्रायमरी एव्हिडन्स, सेकंडरी एव्हिडन्स, ह्या सगळ्या गोष्टी बघूया. आणि त्यानंतर उरलेल्या वेळामध्ये आपण शक्यतो डिजिटल एव्हिडन्स अँड द केस ऑफ एक्स फॉर्मर मिनिस्टर of Jalna, his case, and Kailas Gorental, the former MLA of Jalna, their case, Arjun Khotkar versus Kailas Gorental, that case we'll discuss day after. Thank you, friends. अरे हाँ, एकच मिनिट. I'm sorry to disturb you. मित्रांनो, आता 70s मध्ये आल्यामुळे थोडा विसरबोळेपणा आलेला आहे. 70 वर्षानंतर तो येतो असं म्हणतात. माझे एक विद्यार्थी मित्र आहेत सागर बडदे नावाचे. त्यांनी याच्यावरती एक सुंदर ॲप तयार केलेला आहे तुमच्या परीक्षेवरती. त्या बाबतीत त्यांनी शेकडो टेस्ट त्याच्यात ठेवलेले आहेत. तुम्ही जर का त्याच्यात गेलात तर रोज त्यांच्याकडे टेस्ट चालू असतात आणि त्याच्यात त्यांना भेटायची गरज नाही. तुम्ही त्यात एंट्री केली की तुम्हालाच ते काढता येतं. त्याला काय QR कोड म्हणतात, तुम्ही ते त्याच्यावरती तुम्ही जर का केलं तर तुम्हाला त्याचं उत्तर पण कळतं. अशा प्रकारची टेस्ट सिरीज त्यांनी केलेली आहे. ते काल मला भेटायला आलेले होते. ही इज माय पास्ट स्टुडंट. ते आता तुम्हाला किती इफेक्टिव्हली सांगतील मला माहीत नाही. मला समजलंय पण मला सांगता येणार नाही कारण टेक्निकल गोष्ट आहे. तर त्यांना एक आपण 5 मिनिटं वेळ देऊया. ते हे काय आहे हे सांगतील. आणि जर का तुम्हाला याचा लाभ घ्यायचा असेल तर मी काल त्यांना असं सांगितलं होतं की तुम्ही त्याच्या काही कॉपीज काढून आज ह्यांना डिस्ट्रीब्यूट करा. लोकांना बघू देत तुम्ही काय काम केलेलं आहे. जर पसंत पडलं तर ते तुम्हाला सांगतील काय करायचं आहे ते. आणि त्यांच्याकडे ही गोष्ट म्हणजे सगळ्या मागच्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केलेल्या आहेत. एक दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी हे सॉल्व्ह केल्याबद्दलच नवीन अनेक अशा प्रकारच्या टेस्ट त्यांनी दिलेल्या आहेत. आणि जर का याचा तुम्हाला फायदा होण्यासारखा असला तर ते 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगतील. आणि त्याच्यावरती त्यांचं बाकी सगळं आलेलंच आहे, फार सांगायची पण गरज नाही. तुम्ही त्याच्यावरती व्हिजिट केलं त्यांची साईट, आपोआपच सगळं कळणार आहे. बरोबर. अजून काय सांगायचं तुम्हाला येऊन? माईक आन्सर की सॉरी. हां, हॅलो, आवाज येतो? हां, आवाज येतोय? हां, तर त्याच्यामध्ये 12 प्रश्न आहेत आणि ते सोडवले की तुम्हाला एक अनुभव येईल की टेस्ट सिरीज सोडवायचं. ओके. आणि त्यामध्ये ना रिसेंट एक्झाम असतात ना 2020 आणि 21च्या, त्याप्रमाणे आहेत त्या सगळं सेट केलं. आणि त्याचे आन्सर की शेवटी दिले. QR कोड तुम्ही स्कॅन केला किंवा लिंकमध्ये गेला आणि विकास सरांकडे मी दिले लिंक, ते तुम्हाला ग्रुपवर फॉरवर्ड करतील आणि तुम्हाला ते कळेल आन्सर स्कॅन. पण प्रथमतः तुम्ही बेरेट्स वाचलेले आहेत किंवा तुमचे बाकीचे टेक्स्ट किंवा नोट्स सगळं केलेले आहेत असं आम्ही गृहीत धरू. ओके. दुसरी गोष्ट म्हणजे आज पण मिळेल तुम्हाला. आणि तुम्हाला जर आवडलं तर उद्या अजून एक प्रश्न सेट आहे आणि परवा दिवशी अजून एक आहे. तर हे झालं, हे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला आज देणार मी. आणि दुसरं गोष्ट म्हणजे माझ्याकडे शेड्यूल एक्झाम्स आहेत सरांनी सांगितल्याप्रमाणे. रोज आता तुम्ही परीक्षेचा, ओके, तुमचा परीक्षेचा टायमिंग JMCचा 11 वाजता असतो आणि डिस्ट्रिक्ट जजवाले असतील त्यांचा 10:30 वाजता असतो. ओके. तर त्याप्रमाणे रोज टेस्ट सिरीज सेट आहे. एक 2.5 वाजता, 1-1.5 तास आहे आणि एक 2 तासाची आहे. आणि त्यामध्ये ज्याप्रमाणे आपल्या निगेटिव्ह मार्किंग असते एक्झामला, त्याचप्रमाणे त्यामध्ये तुम्हाला मिळेल एक्झाम निगेटिव्ह मार्किंग्स. आणि मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स आहेत, ऑटोमॅटिक ग्रेडिंग होईल, रिव्ह्यू द टेस्ट आणि चेक युअर आन्सर्स. ओके, असं होईल त्यामध्ये. आणि माझ्याकडे फ्री कंटेंट पण आहे. त्यामध्ये ऑनलाईन टेस्ट सिरीज आहेत. त्यामध्ये जे रिसेंट एक्झाम आहेत आपले AIB 16, डिस्ट्रिक्ट जजची 2020 आणि JFCची 2020,
ही तुम्ही सोडवली तुम्हाला एक्झामचा फील येईल की एक्झामला बसल्यावर आपल्याला कसं वाटतं. ओके. आणि ते तुम्हाला रिसेट पण करता येईल. ओके. क्वेश्चन सेट सगळं आणि सब्जेक्ट वाईजची एक टेस्ट सिरीज आहे त्यामध्ये, ती फ्री ऑफ कॉस्ट आहे. ओके. तर त्याची पण लिंक तुम्हाला देईल मी. CPC CRPC, कॉन्स्टिट्यूशन, कॉन्ट्रॅक्ट, एव्हिडन्स, पार्टनरशिप, पिनल कोड, लिमिटेशन, महाराष्ट्र रेंट कंट्रोल ऍक्ट, स्पेसिफिक रिल फॅक्ट आणि ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट, त्याचा प्रत्येकाचा एक आहे त्यात टेस्ट. ओके. आणि जर तुम्हाला प्रीमियम कंटेंट पाहिजे असेल तर माझी लॉ टेस्ट सिरीज आहे, त्यामध्ये तुम्हाला मेंबरशिप घ्यावी लागेल आणि त्यामध्ये खूप सुंदर आहे सगळं. तर ते तुम्ही जर सोडवलं तर तुम्हाला प्रॅक्टिस एक्झाम मिळतील आणि प्रीमियम व्हर्जन आहे, त्यामध्ये ऑटोमॅटिक ग्रेडिंग आणि अनलिमिटेड अटेम्प्ट्स आहेत, तुम्ही रोज देऊ शकता. आणि याचा हा कसा सरावाचा भाग आहे. जर तुम्ही क्रिकेट घेता किंवा जो प्रॅक्टिस करता त्याप्रमाणे हा रोज तुम्हाला सराव केला की एक्झामच्या वेळेस काय टेन्शन येणार नाही आणि MCQ चा तुम्हाला सराव होईल. तुम्हाला काही प्रश्न असतील, माझी हेल्पलाईन आहे HELP@legal legal cell cell.org आणि वेबसाईटचं नाव आहे legalcell.org असं आहे. तर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही आता मला विचारू शकता किंवा तुम्हाला संकोच वाटला तुम्ही नंतर विचारा किंवा हेल्पलाईनवरती तुम्ही मला एक ईमेल पाठवला तरी तुम्हाला मी उत्तर देईल. सर आता अध्यक्षांची परमिशन घेतो आणि तुम्हाला आजचं कंटेंट देतो. सर परमिशन असं प्रकारे त्यांनी 3 वर्ष मित्रांनो काम केलं याच्यावरती. वकिली करत त्यांनी 3 वर्ष काम केलेलं आहे. त्याच्यात त्यांनी मला काय डेमो दिला इथून गेल्यानंतर, संध्याकाळी आमच्या गेल्यानंतर त्यांनी मला तो डेमो दिला. त्याच्यामध्ये थोडा म्हणला मला किती मार्क मिळाले मी ते सांगत नाही तुम्हाला, सगळ्यांना वाटतं हो मला स्वतःलाच कमी मार्क मिळाले होते. तुम्ही आता की आपल्याला ऑटोमॅटिक कळतं की आपल्याला काय येतं. मार्क बरोबर 4 चुकले की 1 मार्क कमी होणार, एखादा 1 मार्क मिळणार, असं करून ते सगळे मार्किंग आपल्यालाच कळतं की मिनिटं झाले की तुम्ही आता 5 मिनिटं जर सोडवलं ना तर तुम्हाला एक्झाम जर दिली तर तुम्ही सगळे अभ्यासाला आणि सगळ्यांनी वाचलेले आणि चुकलं चुकून दे एकदा सर 4-5 मिनिटं किंवा 5 मिनिटापासून तर 12 मिनिटं सोडवले तर तरी चालतं किंवा घरी जा आणि सोडवा. तुमचे कोणी मित्र असतील किंवा स्टुडंट असतील किंवा जे कलिग असतील मेंबर्स असतील त्यांचं केवळ विकणे हा हेतू नाही आहे. त्यांनी त्याच्यात फ्री पण तुम्हाला ठेवलेलं आहे, फ्री हेल्पलाईन पण ठेवलेली आहे. म्हणजे त्यांनी थोडक्यात आधी सोशल वर्क पण आहे आणि मग त्या सोशल वर्कमध्ये तुम्हाला नादी लावून नंतर त्याचा व्यापार पण आहे. तुम्हाला सहकार्य लाभलं तर तुम्हाला अजून चांगलं मिळेल. तर आपली हे हळू मित्र, APP, JMFC, ADJ या परीक्षांना बसणाऱ्या परीक्षार्थींसाठी जी आपण व्याख्यानमाला आयोजित केली त्या व्याख्यानमालेचं आज 4थं पुष्प मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की कैलासवासी ज्येष्ठ विधिज्ञ भास्करराव अवॉर्ड व्याख्यानमाला असं या आपल्या उपक्रमाचं नाव आहे. आणि या व्याख्यानमालेमध्ये आपल्याला एसे रायटिंग करायचं आहे. एसे रायटिंगची तुम्हाला संधी मिळणार आहे, त्यासाठी प्राईज पण ठेवण्यात आले. तर SP निकम सरांनी 5-6 विषय दिलेत माझ्याकडं. शक्ती क्रिमिनल लॉज, ॲडल्ट्री अ क्राईम, कॅपिटल पनिशमेंट वेदर इट इज नेसेसरी, इव्हॅल्युएट रोल ऑफ पोलीस इन इंडिया, ह्युमन ट्रॅफिकिंग आणि ज्युडिशियल ट्रेंड इन शेड्युल कास्ट अँड शेड्युल ट्राईब. तर हे जे विषय आहेत या विषयामध्ये आपले सर SC अवॉर्ड हे सुद्धा काही विषय देणार आहेत आणि ते सिलेक्ट करतील. आणि उद्या जे 3 ते 4 विषय सिलेक्ट होतील ते सिलेक्ट झालेले विषय तुम्हाला उद्या आम्ही सांगू आणि मग त्या विषयांवर तुम्ही एसे रायटिंग करायचं आहे आणि ते जी तज्ज्ञ समिती असेल 4-5 जणांची त्यांच्याकडं ते एसे रायटिंग तुम्ही द्यायचं आहे आणि मग ते प्राईज डिस्ट्रीब्युशन होईल. उद्या परत आव्हाड सरांचं याच विषयावर एव्हिडन्स ॲक्टवर लेक्चर आहे. उद्या याच संख्येनं आपण या ठिकाणी उपस्थित राहावं 4 वाजता अशी मी विनंती करतो. आणि यानंतर आभार प्रदर्शन खजिनदार भाग्यश्री गुजरमुळे करतील.
विषय आहेत हे, किंवा तुम्ही सांगाल ते असे कोणते तरी घेऊन जा आणि याच्यातले तुम्ही सांगाल ते किती 3-4 असावे किती. कार्यक्रम संपला, चहा पाणी सगळ्यांना. कार्यक्रम संपला, सभी जाहीर करते